हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 7 days 7 पेपरच्या सिरीजमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. 7 दिवस 7 अकाउंटचे पेपर्स आपण बोर्डाचे सॉल्व्ह करणार आहोत. त्यातला आज आहे टेस्ट नंबर 2. राईट. काल आपण बोर्ड्स 2022चा पेपर सॉल्व्ह केलं होतं, जो की अतिशय सोपा होता. त्यातले सगळ्याचे सगळे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा तुम्हाला आले होते. आजच्या सेशनमध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे आणखी एक बोर्डाचा पेपर. राईट. जर माझा आवाज येत असेल, तुम्ही सर्वजण रेडी असाल तर फटाफट लाईक करायचं आहे आणि मग आपण आजचं सेशन स्टार्ट करूयात. तर कमेंट सेक्शनमध्ये थम्सअपचं इमोजी शेअर करायचा आहे. आणि तुम्ही इमॅजिन करू शकत नाही की आजचा जो पेपर आहे, भाई साहब, ते जो पेपर आहे सप्लिमेंटरीचा पेपर आहे. आणि बोर्ड्स जे रेग्युलर स्टुडंट असतात, ज्यांची मार्चमध्ये एक्झाम होते, त्यांना सुद्धा एवढा टफ पेपर येत नाही. एवढ्या लेवलचे हाय लेवलचे ऑब्जेक्टिव्ह येत नाहीत जेवढे अवघड ऑब्जेक्टिव्ह सप्लिमेंटरीच्या स्टुडंट्सला आले होते. ओके. तर कोणते ऑब्जेक्टिव्ह आले होते काय नाही ते तर मी विचारणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही मला सांगायचं आहे की काल मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रीमच्या अगोदरच फॉर्मॅट ड्रॉ करून ठेवायचं आहे. ओके. आणि तुमच्यापैकी आय होप मॅक्सिमम जणांनी ते ड्रॉ करून ठेवले असतील. तर आज आपल्याला त्याचं बेनिफिट घ्यायचं आहे. ऑल राईट, डन. चलो. जो पेपर आपण सॉल्व करणार आहोत तो आहे 2021 सप्लिमेंटरीचा. ओके. सप्लिमेंटरी 2021चा पेपर आहे, जो की सांगता येईल तर तुमची जी 12वीची पुस्तक आहे त्या 12वीचा पहिलाच बोर्डाचा पेपर आहे. पहिलाच पेपर. वाय? कारण ज्या वेळेस सिलेबस चेंज झालं होतं तेव्हा फर्स्ट एक्झाम मार्च 2021 मध्ये होणार होते, बट ड्यू टू कोरोना लॉकडाऊन पॉसिबल झालं नाही. बट सप्लिमेंटरीच्या स्टुडंट्सला जी एक्झाम घेण्यात आली होती तो हा फर्स्ट पेपर आहे. सो फटाफट आपण स्टार्ट करूयात विथ ऑब्जेक्टिव्स. ऑब्जेक्टिव्स बघा. पहिलं ऑब्जेक्टिव्स कोणतं आलं होतं एकदम वजनात. अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस इज कॉल्ड ॲज. अशी स्टेटमेंट जी व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन शो करते. काय येईल याचं आन्सर? स्टेटमेंट विच शोज फायनान्शियल पोझिशन. व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय दर्शवते? बॅलन्स शीट. राईट. आन्सर काय येईल? बॅलन्स शीट. डन. हां. त्यानंतर नेक्स्ट, a set program that directs the computer to perform a desired task. प्रत्येक कम्प्युटरमध्ये एक प्रोग्राम सेट केलेला असते जे की कम्प्युटरला डायरेक्शन देत असते की ॲटोमॅटिकली त्याचं काम कशा पद्धतीने करायचं. सो तुमच्यापैकी प्रत्येकाने तुमच्याजवळ जर पुस्तक ओपन असेल तर पुस्तकीतलं 383 पेज नंबरवर काढायचं आहे. त्यामधला हा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके. पेज नंबर 383 वर. धड्याच्या खाली दिलेलं नाहीये मला असं वाटतंय, बट पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आन्सर असेल त्याचा सॉफ्टवेअर. पेज नंबर 383 वर. त्यानंतर द इन्फॉर्मेशन सप्लाइड बाय फायनान्शियल स्टेटमेंट्स आर डॉट 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 इन नेचर. फायनान्शियल स्टेटमेंट्सद्वारे जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात येते ती कशी असते? युनिव्हर्सल म्हणजे सगळीकडे एकसारखी एकसमान असते, कंप्लेट असते, हिस्टोरिकल असते, नन ऑफ दीज असते. पुस्तकीतलं पृष्ठ क्रमांक 345 ओपन करा, त्याच्यामध्ये असेल. आन्सर येईल याचं हिस्टोरिकल. वाय? बिकॉज फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जेही सर्व गोष्टी असतात ते हिस्टोरिकल कॉस्ट कन्सेप्ट एक असते, तुम्हाला 11वीला झालेलं आहे. त्यानुसार ते सर्व गोष्टी त्याच्यामध्ये रेकॉर्ड करण्यात येत असतात. नेक्स्ट क्वेश्चन. द कॅपिटल द बॅलन्स ऑन द कॅपिटल अकाउंट्स द बॅलन्स ऑन द कॅपिटल अकाउंट्स ऑफ रिटायरमेंट रिटायर्ड पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज डॉट 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 लोन अकाउंट. म्हणजे एखादा एक भागीदार निवृत्त झाला तर त्याच्या नावाचं त्याचं जे बँक अकाउंट आहे, बॅलन्स आहे, बँक बॅलन्स वगैरे जे पण काय असेल ते कुठं ट्रान्सफर करण्यात येते? आन्सर असेल लोन अकाउंट. वाय लोन अकाउंट? बिकॉज साधं सिंपल लॉजिक आहे. तो जर मेला तर एक्झिक्युटर येईल,
वाईफ लोन, सन्स लोन हे काय आहेत? एक प्रकारचे मृत भागीदाराचे एक्झिक्युटरच आहेत, राईट. त्यामुळे हे जर आलं नाही तर हे वाईफ आणि सन्स कसे येतील? त्यामुळे आन्सर असेल लोन अकाउंट. पाच ऑब्जेक्टिव्ह नंबर 5 थोडस जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचं वरखाली वरखाली आहेत. ओके, कारण त्याचं ज्या स्टुडंट्सकडून मला त्यावेळेस आलं होतं हे अशाच पद्धतीने आलं होतं. ओके, हा. द क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स usually represents dot dot dot. The closing balance of receipt and payment accounts usually represents dot dot dot. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं क्लोजिंग बॅलन्स काय दर्शवत आहे? क्लोजिंग स्टॉक, कॅश बँक, सरप्लस, डेफिशिएट काय दर्शवत असते? आन्सर येईल क्लोजिंग कॅश अँड बँक बॅलन्स. ओके, चला फटाफट काय करा, हे जेही तुम्ही आन्सर सांगितलात वहीमध्ये नोट डाऊन, सॉरी तुमचे जे प्रश्नपत्रिकेचा संच आहे, तुम्ही जे फॉर्मॅट ड्रॉ केलं त्याच्यामध्ये नोट डाऊन करायचं पहिले 5च्या 5 ऑब्जेक्टिव्ह. डन. आय होप, मी अशी अपेक्षा करतो की तुमचे पहिले 5च्या 5 बरोबर आले असतील. सपोज हे 2 ऑब्जेक्टिव्ह चुकले असतील तर ह्याच्यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये, बिकॉज नंबर फर्स्ट किंवा आले नसतील, एक तर तुम्हाला हे झालेले नसतील, ऑल राईट, किंवा पुस्तकी खाली दिले नाहीत तुम्ही म्हणून केला नसाल. ओके, तुमचंच हे हाल आहे रेग्युलर स्टुडंटचं, तर विचार करा बाबा सप्लिमेंटरीच्या स्टुडंटचा काय हाल झाला असेल. डन. ओके, चलो नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूट. ओके, द शेअर्स ऑन विच डिव्हिडंड इज नॉट फिक्स. कोणत्या शेअर्सवर लाभांशाचा दर निश्चित नसतो? कोणत्या शेअर्सवर लाभांशाचा दर निश्चित नसतो? आन्सर त्याचं लिहून टाकायचं आहे इक्विटी शेअर्स. आन्सर लिहून टाकायचं आहे इक्विटी शेअर्स. मला तर असं स्ट्रॉंग गट फिलिंग्स यायलेत, ते आपण म्हणणार का आज माझं उजवा डोळा फडकू लागलाय किंवा डावा डोळा फडफड करत आहे. उजवं फडफड केलं तर चांगलं राहते का डावा फडफड केलं तर चांगलं राहते मला माहित नाही, पण जेही डोळा फडफड केल्यामुळे चांगलं राहते ते डोळा फडफड करत आहे. हा सेम पेपर तुम्हाला येईल, सेम, कारण ऑब्जेक्टिव्ह पण टफ क्वालिटीचे आहेत, समोर गणिते जे सुद्धा आहेत ते टफ क्वालिटीचेच आहेत. ओके, त्यामुळं अशा प्रकारचा पेपर तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट, अकाउंट विच इज नॉट रिकव्हरेबल, सॉरी अमाऊंट, अमाऊंट म्हणजे रक्कम, अमाऊंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम ड्रॉवी ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्वन्सी. ड्रॉवी तुम्हाला पैसे देणं बाकी होता, तो पैसे दिला नाही, ड्रॉवी कडून रक्कम वसूल करू शकला नाही, तुमचे पैसे बुडाले, तर त्या बुडालेल्या रकमेला काय म्हणतात? बुडालेल्या रकमेला म्हणतात बॅड डेट्स. त्याला काय म्हणतात? बॅड डेट्स. liability likely to arise in future happening of some events. जी देयता भविष्य काळात घडणाऱ्या घटनांवर अवलंबून असते अशा देयताला काय म्हणतात? कॉन्टिंजंट म्हणायचं नाही, कॉन्टिनेंट म्हणायचं. कॉन्टिनेंट लायबिलिटीज. ओके, त्यानंतर रेशो, रेशो बाय विच सर्वायव्हिंग पार्टनर्स आर बेनिफिटेड ऑन द डेथ ऑफ पार्टनर. म्हणजे काय की असा रेशो की सर्वायव्हिंग पार्टनर्स, मृत भागीदाराला सोडून बाकीचे जो 2 जिवंत भागीदार असतात त्याला सर्वायव्हिंग पार्टनर्स म्हणतात, आर बेनिफिटेड ऑन द डेथ ऑफ पार्टनर. भागीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावाचा जो प्रॉफिटचा हिस्सा आहे पुढच्या वर्षीपासून तो सर्वायव्हिंग पार्टनर्सला देण्यात येतो. जिवंत असताना 3 हिस्से होत होते, तर मेल्यानंतर 2च हिस्से होतील. मग ते कोणत्या रेशोनुसार वाटण्यात येतात? त्याचे 2 नावं आहेत, सुरभी सातेलीवार आणि रुद्राणी कुलकर्णी, या दोघांनीच त्याचं करेक्ट 2 नावं सांगितलेले आहेत. बेनिफिट रेशो और गेन रेशो. ओके, आन्सर त्याचं येईल बेनिफिट रेशो और गेन रेशो. बेनिफिट रेशो और गेन रेशो. त्यानंतर नेक्स्ट आहे
क्वेश्चन पेपरच तसा आहे, मी याला काहीच करू शकत नाही, कारण एकतर PDF भेटत नाहीत. कोणाजवळ जर 2021 सप्लिमेंटरीचा पेपर असेल चांगलं क्लिअर असलेलं तर मला सेंड करा. आणि तुम्हाला जर स्क्रीन क्लिअर दिसत नसेल तर पब्लिक रेझोल्युशन वाढवा. ओके, चलो. अकाउंट ओपन फॉर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. आन्सर काय येईल? असा अकाउंट जो की ॲसेट्सची किंमत जे कमी जास्त होते त्यावेळेस ओपन करण्यात येतो. आन्सर येईल रिव्हॅल्युएशन अकाउंट्स ऑर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. दोन्हीपैकी कोणतरी एक लिहिलं तरी चालतं, दोन्ही लिहिलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. रिव्हॅल्युएशन अकाउंट्स किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट लिहित असताना नावाची पहिली स्पेलिंग रिव्हॅल्युएशनचं आर जे आहे ते कॅपिटल काढायचं, असं स्मॉल काढायचं नाही. राईट. रिव्हॅल्युएशन अकाउंट्स किंवा P&L ॲडजस्टमेंट अकाउंट याचा फुल फॉर्म लिहायचं, शॉर्ट लिहायचं नाही. डन. 10च्या 10 ऑब्जेक्टिव्ह नोट डाऊन करून टाका तुमच्या त्या पेपरमध्ये. त्याच्यानंतर फाइंड ऑड वन आउट. एकदम दिमाग शांत ठेवून आन्सर द्या. आन्सर देत असताना साईड बाय साईड तुम्हाला समजून सुद्धा घ्यायचं आहे. ओके, चलो. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे? डिक्रीज इन फर्निचर, पेटंट्स रिटर्न ऑफ, इन्क्रीज इन फर्निचर इन्क्रीज इन बिल्स पेबल, RDD रिटर्न ऑफ. याचा आन्सर येईल RDD रिटर्न ऑफ. का? कारण फर्निचरची किंमत कमी झाली, व्यवसायाचं नुकसान आहे. पेटंट्सची किंमत कमी झाली, व्यवसायाचं नुकसान आहे. इन्क्रीज इन लॅबिलिटीज म्हणजे इन्क्रीज इन बिल्स पेबल झालं तरी सुद्धा आपल्या व्यवसायाचं नुकसान आहे. ओके. RDD रिटर्न ऑफ झालं म्हणजे RDD कमी झाली, व्यवसायाचे बुडत असणारे पैसे कमी झाले तर व्यवसायाचा फायदा आहे. त्यामुळे आन्सर येईल RDD रिटर्न ऑफ. डन. शाबाश. सबस्क्रिप्शन रिसिव्ड, सन्ड्री रिसिप्ट, इंटरेस्ट रिसिव्ड, ऑडिट फीस. काय वाटते सेकंडचा आन्सर काय असेल? मॅक्सिमम जणांचं म्हणणं आहे की ऑडिट फीस. अंकेक्षण शुल्क. अंकेक्षण शुल्क ऑर मध्ये किंवा ऑड मध्ये काय येते? बिकॉज हे सगळे आपल्या व्यवसायासाठी इन्कम आहेत. सन्ड्री सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्कम, सन्ड्री रिसिप्ट इन्कम, इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम, ऑडिट फीस हे एकटाच एक्सपेन्सेस आहे. ओके, डन. त्यानंतर तिसरा डॉक चार्जेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, कस्टम ड्युटी, वेजेस अँड सॅलरी. तिसऱ्याचा आन्सर येईल प्रिंटिंग अँड स्टेशनरी. वाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी? बिकॉज डॉक चार्जेस एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग DR ला जाते. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट DR ला जाते. कस्टम ड्युटी ट्रेडिंग DR, वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग DR डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. फक्त प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक मात्र इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ओके, त्यामुळे आन्सर येईल प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ओके. डॉक चार्जेस म्हणजे काय? बंदरावरील खर्च. जेव्हाही आपण आयात करतो त्यावेळेस जहाज जर तुम्ही समुद्र मार्गाद्वारे एखाद्या वस्तूची आयात केला असाल तर ज्यावेळेस जे खर्च वगैरे पेड करावं लागते बंदरावरील खर्च, त्याला डॉक चार्जेस म्हणतात. चौथं चेक करा. इलेक्ट्रिसिटी बिल, ट्रेड बिल, इनलँड बिल, फॉरेन बिल. आन्सर येईल काय वाटते? काय आन्सर? आन्सर येईल इलेक्ट्रिसिटी बिल. वाय? बिकॉज हे आपलं लाईट बिल आहे आणि बाकी सगळे टाइप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंजचे प्रकार आहेत. ओके, टाइप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज आहेत. ट्रेड बिल, व्यापारी विपत्र, इनलँड बिल, त्यानंतर फॉरेन बिल. डन. हां. क्रेडिटर्स, लँड अँड बिल्डिंग, जनरल रिझर्व, कॅपिटल. साहिल जाधव, थोडस स्पेलिंग वर फोकस कर बेटा. इलेक्ट्रॉनिक झालं असं मला वाटतं. ते लास्ट आन्सर आहे लँड अँड बिल्डिंग. यार प्लीज एक वेळेस लाईक करा
कारण ही आजचं दुसरी स्ट्रीम आहे, पुन्हा आणखी संध्याकाळी इकॉनॉमिक्सचं सेशन आहे. सो प्यार जो होता है वो एक तरफा नहीं होता है, दो तरफा होना चाहिए. बॅलन्स शीट इक्वल तेव्हाच येते जेव्हा ॲसेट लायबिलिटीज इक्वल असतात. त्यामुळे जेवढे लाईव्ह असतील तेवढेच लाईक असले पाहिजे. हे मला पण असं सारखं सारखं लाईक मागं वाटणार, चांगलं वाटणार. ओके, बट यूट्यूबचं हायच घराणं असलं, जोपर्यंत स्टुडंट जास्त लाईक करणार तोपर्यंत तो व्हिडिओ यूट्यूब दुसरीकडे प्रमोट करणार. त्यामुळं थोडंसं आम्हाला सुद्धा म्हणावं लागतं. अदरवाईज मला म्हणायचे अजिबात सबस्क्राईब तर म्हणावंच वाटणार बरं, हां, पण आता काय करावं. मजबूर आहो, यूट्यूबनं आम्हाला हे सर्व म्हणायला मजबूर करून टाकलेलं आहे. डन. जस्ट 1 सेकंड. आईचं फोन आलंय, थोडंसं थांबा. आईपेक्षा मोठं काही नसतं रे, थांबा. ओके, चला. नेक्स्ट आहे कॅल्क्युलेट द फॉलोइंग. कॅल्क्युलेट द फॉलोइंग जेवढं दिसायला अवघड दिसते त्याच्यापेक्षा 10 पटीनं सोपं आहे. ओके, चला इथं काय सांगितलेलं आहे चेक करा. वेन डेप्रिसिएशन इज 7,500, 7,500 डेप्रिसिएशन निघालं आणि क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ लायब्ररी 92,500. ओके, म्हणजे साधा सिंपल लॉजिक आहे की डेप्रिसिएशन निघाल्यानंतर लायब्ररी बुकची किंमत 92,500 आहे आणि डेप्रिसिएशन आहे 7,500. तर मग लायब्ररी बुकचं ओपनिंग बॅलन्स काढा म्हणाले. साधं सिंपल आहे, दोन्हीची बेरीज करून टाका, मॅटर क्लोज करून टाका, बस संपलं. डेप्रिसिएशन 7,500 आहे आणि डेप्रिसिएशन निघाल्यानंतर त्याची किंमत किती आहे? 92,500. बेरीज करा, 1,00,000. आता एक्झाम मध्ये लिहायचं कसं माहित आहे काय? एक्झाम मध्ये असं नंबर टाकायचं, क्वेश्चन नंबर जे पण असेल ते असं लिहून असं लिहून टाकायचं. ते कॅरी म्हण नका, ये क्या है. हे तेच होई. 1,00,000 मायनस 7,500 बरोबर आहे 92,500. डन, लिहून टाका तिथं. चलो नेक्स्ट. हा, आता पब्लिक ऍडजस्टमेंट नंबर 3, ऑब्जेक्टिव्ह नंबर 2 व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. छेद समान करा आणि मग कॅल्क्युलेट करून सांगा किती येईल. ओके, जस्ट 1 मिनिट, आय विल बी बॅक.
ओके. मी म्यूट केलं होतं, माय बॅड. बाई छेद समान केल्यानंतर तीनास दोनास एक येते. ओके. आता रिटायर कोण झाले? ए. आता रिटायर ए झाला म्हणजे एचं कट करून टाका, आन्सर येईल दोनास एक. आला दोनास एक. लय इझी आहे हे, फक्त दिसायला अवघड दिसते, ऍट द एंड खूप सोपं आहे. डन. चलो नेक्स्ट आहे 12% इंटरेस्ट ऑन बँक लोन. बँक लोनची अमाऊंट 80,000 आहे, 12% इंटरेस्ट आहे 6 महिन्यासाठी. कॅल्क्युलेशन तुम्ही जे पेज तुम्हाला घ्यायला सांगितलं होतं, राईट, हे बघा, या पेजच्या मागच्या बाजूला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. हे बघा, या पेजच्या मागच्या बाजूला, वर ठेवून नाही बरं, मागच्या बाजूला कॅल्क्युलेट करायचं आहे. 80,000 वर 12%, 12×8 = 96. वर्षभराचं येते 9,600. 6 महिन्याचं येईल 4,800. मॅटर क्लोज. 4,800. 4,000 किती रुपये येईल? 800. डन. नेक्स्ट, इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड. एका इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल त्याच्या कॅपिटल अकाउंटची डीआर बाजू, कॅपिटल अकाउंटची डीआर बाजू आहे किती हजार रुपये आहे? 1,00,000. सीआर ला आहे 40,000. तुम्हीच सांगा मग कॅपिटल डेफिशियन्सी किती आहे? कॅल्क्युलेट करायची बी गरज नाही. डीआर ला एक आहे त्याच्या, आणि सीआर ला 60,000 आहे, राहिले किती? 40. कॅपिटल डेफिशियन्सी येईल 40,000 रुपये. कॅल्क्युलेट द फॉलोइंग मध्ये तुम्हाला स्टेप्सला मार्क नाही आहेत. ओके, कॅल्क्युलेट द फॉलोइंग मध्ये स्टेप्सला मार्क नाही आहेत. आता तुम्ही जर आता कॅल्क्युलेट फॉलोइंग आहे, याचं असं जरी लिहिलं, सपोज हा कितवा आहे? आय गेस हा चौथा आहे. ओके, तर हे चौथं लिहित असताना तुम्ही असं जरी लिहिलं 40,000 तरी मार्क्स मिळतात. ओके, अकाउंटचं पेपर प्रेझेंटेशनवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यावर व्हिडिओ आणखी बनवायची काही गरज नाही आहे, ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. किंवा काही काही जण थोडंसं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲड करतात. डीआर बॅलन्स 1,00,000, सीआर बॅलन्स 40,000, सॉरी 60,000, असं एक्स्ट्रा लिहितात, तरी सुद्धा त्यांचं बरोबर येते, बाकी जास्त काही लागत नाही. कॅल्क्युलेट द फॉलोइंग मध्ये स्टेपला मार्क नसतात, मेन आन्सरला मार्क असते. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा, इन्शुरन्स प्रीमियम इज पेड फॉर द इयर एंडिंग 30 सप्टेंबर 2020, अमाऊंटेड टू ₹1500. तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत इन्शुरन्स पेड केलेला आहे. ओके, आणि रुद्राणी मला असं वाटतं उत्तर चुकलेलं आहे, तरी पण आपण चेक करूयात एक वेळेस. 31 मार्चला तुमचं आर्थिक वर्ष संपायलंय. ओके, 31 मार्चला तुमचं आर्थिक वर्ष संपायलंय, तर मग प्रीपेड इन्शुरन्सची अमाऊंट किती रुपये येईल? साधं सिंपल लॉजिक आहे. जो वर्ष 31/3/20 संपत आहे, तो चालू कधी झाला असेल? 1/4/19. तुम्ही किती तारखेपर्यंत इन्शुरन्स पेड केला? 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर म्हणजेच नियर अबाउट 6 महिन्याचं तुम्ही पेड केलं. या दोन्हीचा कालावधी किती महिन्याचा होते चेक करा. 30 सप्टेंबर 2020 ला वर्ष संपायले, सॉरी 31 मार्च 2020 ला वर्ष संपायले, तुम्ही 30/10/2020 पर्यंत पेड केलात, राईट. किती महिन्याचा ऍडव्हान्स मध्ये पेड केलात? टोटल 6 महिन्याचं. वर्षभराचं 1500, तर 6 महिन्याचं किती येते? मॅटर क्लोज.
50, 1500 पैकी 750 काय प्रीपेड इन्शुरन्स आहे. इथे तुम्हाला काय कॅल्क्युलेट करा म्हणलेलं आहे, प्रीपेड इन्शुरन्स कॅल्क्युलेट करा म्हणलेलं आहे. मग सरळ सरळ लिहायचं असं 1500 गुणिले 6/12 750 अमाउंट ऑफ प्रीपेड इन्शुरन्स. डन, क्लिअर झालं इथंपर्यंत. चला, आय होप, मी अशी अपेक्षा करतो की आजचं पूर्णच्या पूर्ण ऑब्जेक्टिव्ह तुमचे कव्हर झाले असतील आणि तुम्ही पेपरमध्ये लिहून सुद्धा ठेवला असताल. ओके, हा जो पेपर आपण सॉल्व करत आहोत, हा पेपर 2021 बोर्डाचा पेपर आहे, सप्लिमेंटरीचा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 23 बोर्डाचे सुद्धा सॉल्व करायचे आहेत, सप्लिमेंटरीचा आणि रेग्युलर. आणखी खूप सारे पेपर्स आहेत. ओके, ह्याच्यामध्ये काहीच नाहीये, फक्त तुम्हाला डेट्स प्रॅक्टिस करावं लागते. ओके, इथं क्लिअर कट काय म्हणलेलं आहे की 30 सप्टेंबरला पर्यंत तुम्ही इन्शुरन्स पेड केलात, या तारखेपर्यंतचे इन्शुरन्स पेड केलात. मग तुम्हाला समजून घ्यायचं की कोणत्या दिवशी तुमचं वर्ष संपायलंय. आपलं वर्ष संपायलंय 31/3/2020 ला. इथं बघा, अज्युमिंग, गृहीत धरा की आर्थिक वर्ष 31 मार्चला संपत आहे. आता 31 मार्चला जर वर्ष संपत आहे आपलं, तुम्ही किती तारखेपर्यंत पेड केलात? 30 तारखेपर्यंत, 30 सप्टेंबरचा. मग किती महिने राहिले? 6 महिन्याचा ऍडव्हान्स मध्ये पेड केलात. वर्षभरासाठी 1500, तर 6 महिन्यासाठी 1500. ओके, चला आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांचे सगळेचे सगळे ऑब्जेक्टिव्ह बघितल्याबरोबर उत्तर तुम्हाला आले? 20 पैकी 20 किती जण आहेत असे इमानदारीनं? किंवा कोणी 19 असेल तर 19 कमेंट करा, 18 असेल तर 18 कमेंट करा. कारण खूप सारे जण 18चे किंवा 17चे असतील. वाय? बिकॉज हे दोन ऑब्जेक्टिव्ह खूप जणांचे चुकतात एक्झाम मध्ये. इथंच थंडगार पडून जातात, इथंच त्यांची ब्लड प्रेशर वाढून जाते. ओके, हा. नेहा आंधळे, तुम्हाला तर एक ऍडजस्टमेंट समजल नाही म्हणलात, ऑब्जेक्टिव्ह डबल सांगा म्हणलात, आणि मग तुम्ही 20 पैकी 20 बरोबर आले म्हणायला. ओके, डन. चलो, आता आपण जाऊयात आपल्या थेअरी सेक्शन्स कडे. ओके, आता थेअरी म्हणजे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स कडे जाऊयात. आणि जसंही तुम्हाला माहित आहे, आपण सर्वात अगोदर एक्झाम मध्ये तर आपण क्वेश्चन दुसरापासूनच करणार आहोत, राईट? बट पब्लिक टिकून राहावं म्हणून आपण लालसे पोटी आपण सर्वात पहिला पार्टनरशिप फायनल अकाउंट्स कव्हर करून घेतो. चला, ओपन करा फटाफट त्या पेजवर या, ज्या पेजवर तुम्ही फॉर्मॅट ड्रॉ केलात पार्टनरशिप फायनल अकाउंटचा. फटफट फटफट रेकॉर्ड करून स्टार्ट करायचंय. ओके, तुम्हाला फक्त काय करायचंय, ऍडजस्टमेंट करून टाकायचे आहेत. बाकी स्ट्रीम संपल्यानंतर तुमचं तुम्ही बाकीचं काम करू शकता. ओके, चला, याच्यातली ऍडजस्टमेंट बघा. क्लोजिंग स्टॉक 28,000 28,000. ट्रेडिंग सीआर बॅलन्स शीट ऍसेट साईडला लिहून टाकायचं. ट्रेडिंग सीआर बॅलन्स शीट ऍसेट साईडला, क्लोजिंग स्टॉक लिहून टाकायचं आहे. अरे यार, ही तर ऍडजस्टमेंट प्रत्येकालाच येते. राईट, ट्रेडिंग सीआर बॅलन्स शीट ऍसेट साईडला जाईल ते. ओके, चला, त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे, हा, गुड्स ₹3,000, गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. तर 3,000चे जे गुड्स आहेत तुम्ही फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केला. चला, मला सांगा की त्याचे 2 पोस्टिंग कुठं कुठं जातात. नंबर फर्स्ट, पहिली पोस्टिंग तुम्ही काय करू शकता, त्याची ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साईडला करू शकता, राईट? अँड दुसरी पोस्टिंग जी आहे ते प्रॉफिट लॉसच्या डीआर साईडला काय म्हणून लिहू शकता, ऍडव्हर्टाइजमेंट. चला, लिहून टाका ट्रेडिंगच्या सीआरला. ट्रेडिंगच्या सीआर साईडला जायचंय. मी सुद्धा लिहितो म्हणजे तुम्ही सुद्धा लिहिता. तर मी आळस केलं तर तुम्ही सुद्धा आळस करताल. आपल्याला फक्त ऍडजस्टमेंट कव्हर करून टाकायचे आहे. क्लोजिंग स्टॉक 28, फ्री सॅम्पलची अमाऊंट सांगितलेली आहे 3,000.
इथे येईल ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, चलो ट्रेडिंग CR ला बाय गुड्स डिस्ट्रीब्यूट. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 28,000. ओके, हा ऍडजस्टमेंट एकदम सोपे आहेत, 5च ऍडजस्टमेंट आहेत ह्याच्यामध्ये, तेही जास्त काही अवघड नाही आहेत, एकदम बेसिक बेसिक आहेत. ओके, चला नेक्स्ट. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स. फटाफट सांगा, फर्दर बॅड डेट्स हे कशामधून लेस होते? फर्दर बॅड डेट्स हे कशामधून लेस होते? सर डेटर्स मधून लेस होते, राईट. चला डेटर्सची अमाऊंट चेक करा किती आहे. सर डेटर्सची अमाऊंट आहे 1,00,000 रुपये. ओके, चला ॲसेट साईडला या. ॲसेट साईडला येऊन लिहून टाकायचं वर्ड डेटर्स. एक लाख बॅड डेट्स. आता कधी पण लक्षात घ्या, जेव्हा ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला असं इथं फर्दर हा शब्द येते, फर्दर म्हणजे काय? ॲडिशनल, अधिकचे, राईट. तर ॲडिशनल आणि अधिकचे असं जेव्हा शब्द येते, याचा अर्थ गॅरंटीड ड्युरिंग द इयरमध्ये ऑलरेडी काही पैसे बुडालेले आहेत. आता ट्रायल बॅलन्स चेक करून मला सांगा, ड्युरिंग द इयरमध्ये ऑलरेडी आपले किती रुपये बॅड डेट्स झालेले आहेत? चेक करू शकता किती रुपये बॅड डेट्स झालेले आहेत. सर ड्युरिंग द इयरमध्ये ऑलरेडी 500 बॅड डेट्स झालेले आहेत. प्रॉफिट लॉसच्या DR साईडला जायचं, इथे लिहायचं 2 बॅड डेट्स 500, न्यू 800, 1,300 रुपये, राईट. प्रॉफिट लॉसच्या DR साईडला ओल्ड बॅड डेट्स मध्ये ऍड. ओके, डन. डिप्रिसिएट फर्निचर, असं जर गणित आलं 12 मार्क तिथंच फिक्स होऊन जातात तुमचे, काय नाहीच ह्या गणितामध्ये, एकदम इझी. फर्निचर $12,500. कॅल्क्युलेट करा बरं, 12,500 वर 5% DEP किती येईल? ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1 पेज मध्ये केलं तर चालेल का? काही प्रॉब्लेम नाहीये, बट जागा पुरत नसेल तर वेगवेगळं करा. आता मला इथं जागा पुरते त्यामुळे मी वेगवेगळं करतो. ओके, मराठी मीडियमच्या ऑब्जेक्टिव्ह वर सेशन होणार आहेत. मराठी मीडियमच्या ऑब्जेक्टिव्ह वर सेशन होणार आहेत, डोंट वरी. सकाळी 11 वाजता जेव्हा मी सध्या आता आज फायनल अकाउंटवर होतं इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमचं सेम टाइम. उद्या NPO वर असेल, इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोघांचंही सेम टाइम असेल. आणि ज्या वेळेस मी इंग्लिश मीडियमला ऑब्जेक्टिव्ह घेईन, ॲट सेम मोमेंट मराठी मीडियमसाठी सुद्धा येईल. आता एकाच वेळी मी दोघा विद्यार्थ्यांना लाईव्ह शिकवत नाही, मराठी मीडियमच्या आणि इंग्लिश मीडियमच्या, राईट. दोघेही पागल होऊन जातात. त्याच्यामुळं मी मराठी मीडियमचं रेकॉर्ड करत आहे आणि इंग्लिश मीडियमचं लाईव्ह जात आहे. पण एक दिवस नक्की इंग्लिश मीडियम वाल्याला रेकॉर्डिंग देऊन टाकतो आणि तुमच्यासाठी लाईव्ह येतो मराठी मीडियमसाठी. अकाउंटच्या पेपरला झेरॉक्स घेऊन जाता येते पण फक्त हॉल तिकीटच घेऊन जा, बाकी कोणतं घेऊन जाऊ नकोस. ओके, चलो 625 यायले. $12,500 मायनस 625, 11,875. आउटरला यायला का चेक करा, 11,875. ओके, त्यानंतर इन्शुरन्स इज प्रिपेड.
साडेआठ 1875 प्रीपेड इन्शुरन्स आहे. 10,200. चला आउटरला किती आले चेक करा. 8,325. आणि याची दुसरी पोस्टिंग झाली ऍसेट साइडला. $1,875. ओके चलो आता हिडन ऍडजस्टमेंट. हिडन ऍडजस्टमेंटच हिडन झाली, काही राहिलंच नाही हिडन ऍडजस्टमेंट मध्ये. फक्त फर्निचरची एक डीईपी आहे, त्याची पोस्टिंग प्रॉफिट लॉसच्या डीआरआर करून टाका. डीईपी ऑन फर्निचर तुम्ही केला असाल, मी त्या उत्तर देण्याच्या नादामध्ये विसरलो. हिडन ऍडजस्टमेंट एकही नाहीये. चला आता मला फक्त यस ऑर नो मध्ये आन्सर द्या. ही स्ट्रीम झाल्यानंतर मी हा पीडीएफ आपल्या क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकेन. तो पीडीएफ पाहून तुम्ही बाकी राहिलेलं गणित कव्हर करू शकता का? कारण स्ट्रीम मध्ये अननेसेसरी वाया नको, डाटा वाया नको, कारण संध्याकाळी आणखी इकॉनॉमिक्सच्या स्ट्रीमला डाटा लागते. ओके, कारण ऑलरेडी 37 मिनिट कंप्लीट झालेले आहेत मजाक मध्ये. ओके चलो आता आपण येऊयात नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या गणिताकडे. त्याचं सुद्धा फॉर्मॅट्स तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी तयार केला असेल. बघा 2 फॉर्मॅट लागतात, एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि एक बॅलन्स शीट लागते. ओके चलो आता बघूयात आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. सर्वात पहिले सांगितलेलं आहे 50% लाईफ मेंबरशिप फीस शुड बी कॅपिटलाइज्ड. ओके चला लाईफ मेंबरशिप फीसची 50% अमाऊंट कॅपिटलाइज करायची आहे, 3,000 रुपये आहे. चला या इन्कम साईडला या, इथे लिहा बाय लाईफ मेंबरशिप फीस 3,000. %50 कॅपिटलाइज मला ना, ₹1,500. 50% आहे, आउटर लिहा 1,500. चला आता याची दुसरी पोस्टिंग कॅपिटल फंड मध्ये ऍड होईल. राईट, दुसरी पोस्टिंग याची कॅपिटल फंड मध्ये ऍड होईल. कॅपिटल फंडची रक्कम चेक करा गणितामध्ये किती रुपये दिलेली आहे. अरे भाई एक प्रँक झाला आपल्यासोबत. एक गुड न्यूज आहे, इथं बॅलन्स शीट तयार करायचंच नाही. इथं फक्त तुम्हाला काय तयार करायचं आहे, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. असं जर झालं तर मग कसं करणार आहोत? सोप्पं आहे गणित एकदम. तरी सुद्धा कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करता येते का, किंवा काही अमाऊंट आपल्याला ॲज अ कॅपिटल फंड म्हणून गृहीत धरता येते का? येते. किती रुपये येते? जर काही दिलं नसेल तर किती अमाऊंट ॲज अ कॅपिटल फंड म्हणून आपल्याला गृहीत धरता येते सांगा बरं. एनीवन? किती रुपये? 89,850. 89,850 कसं रे? हे बघा ओपनिंग ऍसेटला जातं ते 3,000 रुपये जुन्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला जातात. राईट, इथे तर बॅलन्स शीट वगैरे दिली, अरे वर दिलेली आहे, लगे निघाले हे थोबाडवर करून. मी सुद्धा बघितलं नाही, मागच्या पेजवर दिलेली आहे. इथे दिलेली आहे. या वापस खाली या, आता तुमचं मोये मोये झालं माहित आहे का? ओके
राईट, बॅलन्स शीट इथं वर दिलेली आहे. चला या लिहा कॅपिटल फंड 89,850. $89,850. काय खुश झालं होतं त्या मायला पोरं, अम्मा असं गणित यावं भाई. मी तर वर्गामध्ये टॉप करतो असं स्वप्न हे झाले असतील. 89,850 राईट. चला याच्यामध्ये ऍड करून टाका. शॉर्ट मध्ये लिहितो ऍड LMF लाईफ मेंबरशिप फीस 1,500 रुपये. ऍड लाईफ मेंबरशिप फीस 1,500 रुपये. ओके. आपण बरं पुस्तकीमध्ये दिलं नाही, आपण बॅलन्स शीट तयार करूयात. ओके. पुस्तकमध्ये तरी इथं बघा ना गणित दिलेलं आहे, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच म्हणलेलं आहे, पण आपण दोन्ही तयार करूयात. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. चला सर्वात पहिले सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग म्हणलेलं आहे. किती जण सहमत आहेत की हा करंट इयर आउटस्टँडिंग आहे? हा जो दिलेला आहे 2,000, हा करंट इयर आउटस्टँडिंगचं सबस्क्रिप्शन आहे. यस ऑर नो? यस सर, हा करंट इयर आउटस्टँडिंगचं सबस्क्रिप्शन आहे. ओके, कारण तिथं इयर दिलं नाही, तर बाय डिफॉल्ट वी हॅव टू अज्युम दॅट इट्स करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता चेक करा ड्युरिंग द करंट इयरमध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शनचे किती रुपये आलेत. सर 9,000 रुपये आलेत. मग आपण काय करता, इन्कम साईडला येता, इथं लिहिता बाय सबस्क्रिप्शन 9,000 लेस लास्ट इयर. लास्ट इयरचे किती रुपये इथून तुम्हाला मायनस करावं लागेल? 400. कारण 9,000 आले, त्यापैकी 400 रुपये मागच्या वर्षीचे होते, तर 400 रुपये मायनस केला आपण, शिल्लक किती राहिले? 8,600. आता 8,600 करंट अमाऊंट आहे. आता कंपॅरिझन करायचं आहे तुम्हाला की मागच्या वर्षीचे सबस्क्रिप्शनचे किती रुपये येणं बाकी होते. सर 400 येणं बाकी होते मागच्या वर्षीचे, 400ला 400 आलं, हिसाब मिटलं. ओके. चला त्याच्यानंतर मला सांगा यस ऑर नो मध्ये, नीट लक्ष द्या मी काय सांगायलो आणि मग आन्सर द्या. यस ऑर नो मध्ये करंट इयरचे सबस्क्रिप्शनचे काही रक्कम मागच्या वर्षी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये आली होती का? करंट इयर सबस्क्रिप्शनची काही रक्कम तुम्हाला मागच्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये आली होती का? करंट इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन लास्ट इयर होतं का? यस ऑर नो? चालू वर्षाचे सबस्क्रिप्शनचे पैसे जर तुम्हाला मागच्या वर्षी आले असेल तर लास्ट इयरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं ते लायबिलिटीज असते. जुन्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन आहे का बघायचं आहे तुम्हाला. जुन्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन आहे का? का पब्लिक काय आन्सर आहे बोलायला तुमचे? यस म्हणाले. जर असेल तर मला सांगा अमाऊंट त्याची किती आहे. असेल तर फक्त अमाऊंट सांगा बस, मला बाकी काहीच म्हणायचं नाही. असेल तर फक्त अमाऊंट सांगा. नाहीच ना रे, करंट इयरचे काही पैसे तुम्हाला मागच्या वर्षी आले नाहीत. जर आले असते तर तुम्हाला इथं दिलं असतं, राईट. आणि जर इथं जर सबस्क्रिप्शन दिसलं लायबिलिटी साईडला जुन्या बॅलन्स शीटच्या, तर सरळ सरळ इन्कमला इथं येऊन ऍड करायचं, पण तिथे दिलं नाहीत, इग्नोर. ओके. चलो त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे की करंट इयरचं 2,000 आउटस्टँडिंग आहे. चला ऍड करा इथं करंट इयर आउटस्टँडिंग 2,000. आता सांगा या 2,000 ची दुसरी पोस्टिंग कुठे जाईल? या 2,000 ची सेकंड पोस्टिंग कुठे जाईल? सर 8,600 प्लस 2,000, सॉरी 10,000 नाही, 11,000 नाही, 10,600 येतील. बॅलन्स शीट ऍसेट साईड. ऍसेट्स 2,000. चलो नेक्स्ट. आता
फटाफट फटाफट ऍडजस्टमेंट करायचे आहेत. बाते कम काम ज्यादा. डिप्रिसिएशन बिल्डिंग 10%. ओके चला बिल्डिंगची अमाऊंट बघा एक वेळेस. बिल्डिंगची अमाऊंट किती आहे? सर्वात पहिला बिल्डिंगची ओपनिंग अमाऊंट बघा किती हजार आहे. 70,000 आहे बिल्डिंगची ओपनिंग अमाऊंट. ऍसेटला या लिहून टाका बिल्डिंग 70,000. थोडस अक्षर चांगलं काढा. गडबड 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 करू नका. 70. चला आता दिमाग शांत ठेवून चेक करा. ड्युरिंग द इयर मध्ये काही बिल्डिंग तुम्ही परचेस केल्यात का? ड्युरिंग द इयर मध्ये काही बिल्डिंग परचेस केलेल्या आहेत का? इथं बघायचं. मेडिसिन्स आहे, सॅलरीज आहे, टॅक्सेस दिलेला आहे. सर ड्युरिंग द इयर मध्ये बिल्डिंग परचेस केलं नाही. विकलंय का बघा बरं. काय बिल्डिंग विकला का? सर आपण बिल्डिंग विकलो सुद्धा नाही. चला मग डायरेक्ट डीईपी कॅल्क्युलेट करून टाका. 70,000 वर ऍज पर गिवन इन्फॉर्मेशन 10%. $63,000. प्रॉफिट लॉस नाही एक्सपेंडिचर साईडला लिहून टाका. डीईपी ऑन बिल्डिंग 7. चला नेक्स्ट इक्विपमेंट्स. इक्विपमेंट सुद्धा एक ऍसेट आहे ज्याच्यावर 12% डीईपी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. इक्विपमेंट्सवर सॉरी ₹1200 डीईपी. तर सर्वात पहिले इक्विपमेंटची ओपनिंग अमाऊंट बघा किती दिलेली आहे. इक्विपमेंट सांगितलेले आहेत तुम्हाला 14,000. परचेस ड्युरिंग द इयर आहेत का बघायची. इक्विपमेंट्स परचेस ड्युरिंग द इयर आहेत का? गणित बघितल्याबरोबरच लगेच कळायला पाहिजे परचेस ड्युरिंग द इयर कुठं असतात. सर पेमेंट साईडला असतात ड्युरिंग द इयर, तर इक्विपमेंट्स काय चांगलेच नाही. चला मग डायरेक्ट डीईपी कॅल्क्युलेट करून टाका इक्विपमेंट्सवर. डीईपीची अमाऊंट सांगितलेलं आहे 1200. डायरेक्ट मी सर्वात अगोदर इथे डीईपी लिहून टाकतो. डीईपी रेकॉर्ड झाली 1200 आणि इथे येऊन डीईपी कॅल्क्युलेट करायचा. डन. चलो नेक्स्ट आहे. आता ही ऍडजस्टमेंट आहे 3च शब्दाची. आउटस्टँडिंग, सॅलरी आणि हे ₹800. 3 शब्दाची ऍडजस्टमेंट आहे. चांगल्याचे धागे फिट करते चेक करा. आता ऍडजस्टमेंट बघल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बाबा आउटस्टँडिंग सॅलरी आहे, सॅलरीमध्ये ऍड करून दुसरी पोस्टिंग लायबिलिटीजला टाकावं लागते. बट समटाइम्स आपल्याला ते ऍडजस्टमेंट करत असताना मागच्या वर्षीचा सुद्धा सॅलरीचा विचार करावा लागतो की लास्ट इयरला आपण किती रुपये सॅलरी पेड करायची राहिली होती. लास्ट इयर आउटस्टँडिंग सुद्धा आपल्याला विचारात घ्यावे लागतात. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, पेमेंट साईडला चेक करा आणि मला सांगा की ड्युरिंग द इयर मध्ये तुम्ही किती रुपये सॅलरी पेड केलं. सर आपण पेमेंट साईडला दिलेल्या इन्फॉर्मेशन ड्युरिंग द इयर मध्ये ₹5,200 सॅलरी पेड केलं. आता हे ₹5,200 कुठे जातील? एक्सपेंडिचरला. एक्सपेंडिचरला येऊन मी इथे लिहिणार टू सॅलरी 5,200. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. इन्क्लुडेड प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे लास्ट इयर, मागच्या वर्षीची सॅलरी समाविष्ट आहे या 5,200 मध्ये. तर चेक करा मागच्या वर्षीचे किती रुपये सॅलरी समाविष्ट आहे किंवा किती रुपये आपण मागच्या वर्षीचे देणे बाकी होता. लास्ट इयरचे आपण देणं बाकी होता ₹1,500. मला फक्त एवढं सांगा की ₹1,500 त्या सॅलरीमध्ये ऍड होतात का लेस होतात. इथूनच तुमचं एनपीओचा अभ्यास कळून जाईल मला. ड्युरिंग द इयर मध्ये आपण 5,200 पेड केला, मागच्या वर्षीचे ₹1,500 देणं बाकी होता. लेस होतात राईट. चला या लेस करून टाका.
5200 मधून 1500 लास्ट इयर. थँक यू सो मच आदित्य तायडे फॉर सबस्क्रायबिंग आवर चॅनल. लेस करा 5200 मधून 1500 मायनस 3700 रुपये शिल्लक राहिले. आता ह्या 3700 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या 3700 रुपये मध्ये तुम्हाला आउटस्टँडिंग सॅलरीचे 800 रुपये ऍड करायचे आहेत. आणि दुसरी पोस्टिंग जाईल लायबिलिटी साइडला, आउटस्टँडिंग सॅलरी. समर्थ सावंत थँक्यू सो मच. 4000 सॉरी हे 800 रुपये येईल फक्त इथं. डन, क्लिअर इथंपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड. आता नेक्स्ट चेक करा. प्रिपेड टॅक्सेस 100 रुपीज आहेत प्रिपेड टॅक्सेस. तर टोटल ड्युरिंग द इयर मध्ये टॅक्सेस पेड केला आपण 720. लास्ट इयरचे काय आउटस्टँडिंग टॅक्सेस होते का चेक करा. नव्हते. पेमेंट साईडला यायचे सर्वात पहिले तुम्हाला. इथे एक्सपेंडिचर साईडला इथे लिहा तू टॅक्सेस 720. ₹720 लिहिलं टॅक्सेस. त्याच्यातून प्रिपेडची अमाऊंट करायची आहे वजा 100 620. दुसरी पोस्टिंग कुठे जाईल, दुसरी पोस्टिंग जाईल ऍसेट साइडला. हंड्रेड. ओके चलो. कॅपिटल फंडची अमाऊंट किती आहे, 89,850. अरे भाई बरोबर आहे की. आता कशी घेऊ आणखी. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होत नाही. व्हॉट्सअप ग्रुप फुल झालाय बेटा. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेला आहे, ते जॉईन कर. व्हॉट्सअपचे 2 ग्रुप होते यार, दोन्ही फुल झालेत. आता कसं करणार, किती ग्रुपची लिंक शेअर करू. त्यामुळे डायरेक्ट चॅनलला जॉईन व्हा, तेच सेफ आहे. चला हे झाले 89,800. एक सेकंड चेक करतो. 89,850 आहे. मी किती लिहिलंय. अरे भाई आपल्याच भाषेतलं 5 वही आहे. हे बाय डिफॉल्ट थोडंसं 5 आपलं चेंज आहे, तरी तुमच्या ह्याच्यानुसार ऍडजस्ट करतो मी. ये बस हा. अरे बा आता ते नावाचं मी ऑन केलं, सबस्क्राईब केल्यामुळं ज्याचं नाव पडावं स्क्रीनवर. आता प्रत्येक जण अनसबस्क्राईब करून सबस्क्राईब करायला काय म्हणालो मी. तरी पण थँक्यू सो मच ज्यानं सबस्क्राईब केलं त्याला. ओके चलो हे झाले सगळे ऍडजस्टमेंट. एक हिडन ऍडजस्टमेंट आहे, चेक करूयात. थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या गणिताकडे. ओके गडबड गडबड करू नका. आपले सगळे आता गणिताच्या खालचे ऍडजस्टमेंट झाले. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पोस्टिंग करत असताना आपण इथून पोस्टिंग करता राईट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, हे बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन झालं, इक्विपमेंट झालं. आता फर्निचर सर्वात पहिले ऍसेट साइडला या आणि फर्निचर लिहा. ऍसेट साइडला येऊन फर्निचर लिहा. थँक्यू सो मच जीत. 5,000 रुपये. पाच. आता त्या 5,000 मध्ये परचेस ड्युरिंग द इयर फर्निचर आहे का चेक करा. सर परचेस ड्युरिंग द इयर नाहीये. सेल्स ड्युरिंग द इयर आहे का बघा. सेल्स ड्युरिंग द इयर. यस सर सेल्स ड्युरिंग द इयर आहे. आपल्याजवळ 5,000चं फर्निचर होतं, त्यापैकी किती रुपयाचं फर्निचर विकला. थोडं सांगा बरं पब्लिक. 5,000 पैकी किती रुपयाचं फर्निचर आपण विकला. टोटल 5,000चं होतं. आउट ऑफ दॅट 5,000 2,000चं फर्निचर आपण विकलं राईट. किती रुपयाला विकलं, 1,500ला. त्यामुळं 500 रुपये आपलं क्लिअर कट काय आहे, 500 रुपये आपलं क्लिअर कट लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर आहे.
ऍसेट साईडला यायचं, इथे लिहायचं सेल ऑफ फर्निचर. 5,000 मधून 2,000 रुपये वजा करायचे, लिहायचं इथं 3,000 रुपये. ओके डन. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर साईडला यायचं, इथे लिहायचं बाय लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. 2,000 भागिले सॉरी मायनस 1,500, आन्सर किती? 500. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 2,000 मायनस 1,500, आन्सर येईल 500. हा टू 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 लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर, आन्सर येईल 500. ओके. नेक्स्ट याची पोस्टिंग होत नाही, हे ऑलरेडी झालं. आउटस्टँडिंग सॅलरी ऑलरेडी झालं. मेडिसिन्स बिल अनपेड, मागच्या वर्षीचे मेडिसिन्स बिलचे किती रुपये देणं आपण बाकी आहोत? मागच्या वर्षीच्या मेडिसिन बिलचे आपण 900 रुपये देणं बाकी आहोत. ओके. पेमेंट साईडला चेक करा की मेडिसिन बिलचे ड्युरिंग द इयर मध्ये किती रुपये पेड केलं आपण. 5. या एक्सपेंडिचर साईडला इथे लिहा टू मेडिसिन्स 5,000. चला आता मला फक्त एवढं सांगा की फोकस करा या ठिकाणी, एक तुमचं थोडंसं लक्ष असू द्या. मागच्या वर्षीचे 900 रुपये देणं बाकी होता आणि या वर्षभरामध्ये तुम्ही 5,000 पेड केला, तर त्या 5,000 मधून ते मागच्या वर्षीचे 900 रुपये ऍड होतात का लेस होतात? 5,000 मधून मागच्या वर्षीचे 900 रुपये ऍड होतात का लेस होतात? सर ते जे 900 रुपये आहेत ते लेस होतात. वाय? साधा सिंपल लॉजिक आहे की 5,000 देणं बाकी होतं, मागच्या वर्षीचं बिल आपण पेड केला, त्यामुळं ते कंपल्सरी काय होतात? लेस होतात. राईट? लेस लास्ट इयर. आणखी एक जर रूल जर सांगायचा असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये फक्त करंट इयरचे बॅलन्सेस रेकॉर्ड होतात, लास्ट इयर आणि नेक्स्ट इयर होत नाही. त्याच्यामुळे सुद्धा या 5,000 मध्ये 900 रुपये मागच्या वर्षीचे बिल पेडचे आहेत, त्यामुळं मायनस 4100. आता सर्वात महत्वाचं आता इथं निब्बा निब्बी मधलं फरक ओळखू येते किंवा अकाउंट मधला हिरो आणि झेंडू मधलं फरक ओळखू येते. किती जणांना वाटते की याची दुसरी पोस्टिंग होते? जर तुम्हाला वाटत असेल तर यस म्हणायचं, अदरवाईज नो म्हणायचं. हे 900 रुपये लेस केला, दुसरी पोस्टिंग होत असेल तर यस, अदरवाईज नो. आता विचार करून कमेंट करते, ज्याचं कमेंट जास्त आलं ते. राईट. हे लास्ट इयरशी रिलेटेड आहेत, तर याची दुसरी पोस्टिंग होत नाही. पेएबल रिसिवेबल वगैरे होत असेल तर दुसरी पोस्टिंग होते. ओके. हा डन. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस 150 रुपये. साधं सिंपल लॉजिक आहे. मागच्या वर्षीचे तुम्ही किती रुपये पेड करणं बाकी होता? 150. या वर्षभरात तुम्ही त्या एक्सपेन्सेसचे किती रुपये पेड केला? 150. पोस्टिंग करायचं का? नाही सर, पोस्टिंग होत नाहीत. पोस्टिंग होत नाहीत. 150 रुपये पेड करायचं बाकी होतं, 150 रुपये पेड केला, पोस्टिंग होत नाही. समजा तिथं 150 होतं, ओके, आणि इथं जर 100 दिला असेल, सपोज तिथं 150 होतं आणि इथं 100 दिला असेल, तर मग 50 रुपयाची पोस्टिंग लायबिलिटी साईडला होते करंट इयर बॅलन्स शीटच्या. ओके. हा डन. त्याच्यानंतर आता इकडचे बघा, मेडिसिन झालं, सॅलरीज झालं, टॅक्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस झालं,
इन्शुरन्स आता फक्त पोस्टिंग आहेत हे बघा हा. रेड कलरचे सगळे पोस्टिंग आहेत. इन्शुरन्स, स्टेशनरी, इलेक्ट्रिसिटी बिल हे असेटला जाते आणि तिन्ही एक्सपेंडिचर साईडला जातात. ओके. आणि त्यानंतर इकडचं जर पाहायचं असेल तर विजिट फीस, मिसलेनियस रिसिप्ट आणि सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर हे तिन्ही कुठे जातात इन्कमला. आणि मग गणित तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ओके. आता सांगा, ऑलमोस्ट सगळं गणित करून टाकलेलं आहे. फक्त बॅलन्स शीट टॅली करून, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टॅली करून तुम्हाला मॅटर क्लोज करायचा आहे. करू शकता का पब्लिक? येस ऑर नो एवढंच सांगा, मग पुढे जाईल नेक्स्ट स्टेप. यस, साधं सिंपल लॉजिक आहे. आता ह्याच्यापेक्षाही मी आता फास्ट घेऊ शकत नाही, समजायला तर पाहिजे. हां, डन. हे सगळे क्वेश्चन पेपर्स आता मी म्हणलं तर तुमच्यापैकी खूप साऱ्या जणांना अरे यार तेच 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 बोलायला वाटतंय. बट हे सगळे क्वेश्चन पेपर 21 रुपयाच्या कोर्समध्ये आहेत. ओके, डन. डोनेशन कॅपिटलाइज म्हणलेलं आहे. तर डायरेक्ट काय करायचं आहे, डोनेशनची अमाऊंट कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे. डोनेशनची अमाऊंट कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे अँड दॅट्स इट. ओके, डन. आता आपण जाऊयात नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. बाय नेक्स्ट प्रॉब्लेम डेथ ऑफ पार्टनरचा आहे. आता डेथ ऑफ पार्टनरमध्ये आपण काय कॅल्क्युलेट करता, सस्पेन्स, गुडविल, दॅट्स इट, सिम्पल एवढंच आहे त्याच्यामध्ये. मला फक्त एवढं सांगा डेथ ऑफ पार्टनर किती मार्काला आहे, मग त्याच्यावर मी डिसाईड करतो काय सांगायचं काय नाही ते बाकी गोष्टी. डेथ ऑफ पार्टनर एक्झॅक्ट किती मार्काला एक्झाम मध्ये विचारण्यात येते. हे बघा 8, 12, 8. आरजी क्लोन डेथ ऑफ पार्टनर 8 मार्काला येते ना. तुझे सगळे आन्सर्स बरोबर आहेत, ते हे कसं चुकलं. डेथ ऑफ पार्टनर भाई 8 मार्काला आहे. तुम्ही महाराष्ट्रातूनच जॉईन झालाय की दुसरीकडून कोणत्या राज्यातून जॉईन झाला म्हणतो. हा, अरे भाई मी महाराष्ट्रामधला शिकलो. हा, डन. ओके. हा, आता बघा इथं काय काय तयार करा म्हणलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, गोपाल्स कॅपिटल अकाउंट, कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल आणि कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट, सस्पेन्स अकाउंटचा प्रॉफिट, राईट. तर नीट चेक करा. याच्यासाठी तुम्हाला असतात मार्क 1.5, याच्यासाठी असतात 1.5 मार्क. गोपाल कॅपिटल साठी असते तुम्हाला नियर अबाउट 3. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट साठी असतात 2. अशा पद्धतीनं. डन. इथंपर्यंत मार्क स्कीम क्लिअर झाली. बघा आता काय काय डिस्ट्रीब्यूट करायचं असते. आता कॅपिटल अकाउंट जर तुम्ही तयार केला असाल तर तुम्हाला 2 मार्क, सॉरी 3 मार्क. प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटला 2, किती झाले 5. आणि गुडविलच्या वर्किंग नोटसाठी 1.5 आणि सस्पेन्सच्या वर्किंग नोटसाठी 1.5, असे टोटल 8 मार्क तुम्हाला इथं फिक्स झाले. चला आता एक एक गोष्टी कव्हर करूयात आपण. Gopal shares of goodwill is to be calculated 2 years purchase of average profit of last 5 years. चला फटाफट ॲव्हरेज प्रॉफिटची बेरीज करा. स्टेप फर्स्ट, टोटल प्रॉफिट. मागच्या 5 वर्षाचं प्रॉफिट मी हायलाइट केलं, 3, 5.5, 3.5, 6 आणि 12. थँक्यू सो मच रॉयल एनफिल्ड. बेरीज करा, टोटल प्रॉफिट किती आले. सहा 3, 9, 9, 3, 12, 12, 6, 18, 18, 30,000 रुपये. बाय टोटल प्रॉफिट यायले 30,000. ॲव्हरेज प्रॉफिट यायले 30/5, 6,000. टोटल प्रॉफिट 30, ॲव्हरेज प्रॉफिट किती आले चेक करा. ॲव्हरेज प्रॉफिट 6,000 आले का बघा.
ॲव्हरेज प्रॉफिट आला 6,000. डन. आता नेक्स्ट स्टेपमध्ये चेक करा काय सांगितलं आहे तुम्हाला. टोटल प्रॉफिट 30, ॲव्हरेज प्रॉफिट 6. ओके. चला नेक्स्ट स्टेजमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. नंबर ऑफ इयर ऑफ परचेस दिलेला आहे का. 2 इयर्स परचेस दिलेला आहे राईट. तर मग आपण काय करता, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर ऑफ परचेस. 6,000 गुणिले 2 करता आन्सर किती येते, 12,000 रुपये राईट. बस आता तुम्ही काय काम करा, या 12,000ला त्यांच्या तिघांच्याही रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करून टाका. मॅटर क्लोज होऊन जाईल. त्यांचा रेशो बघा इथे दिलेला आहे तुम्हाला, 3:2:1. सचिन, दीपक, गोपाल आणि मृत भागीदाराचं नाव आहे गोपाल. ओके. तर 12,000ला चेक करा, रेशोनुसार वाटून टाका. 3:2:1 कोणाकोणाला किती जाईल. हा पेपर, ह्याच्यासारखे अनेक पेपर भाई त्या 21च्या कोर्समध्ये आहेत. 21 रुपयाचा तिथून घेऊन टाका. ओके. ग्रुपमध्ये खूप सारे इन्फॉर्मेशन वगैरे येते, नंतर ते PDF तिथं राहत नाही जागेवर. 21च्या कोर्समध्ये ऑलरेडी आलेलं आहे. अरे भाई, लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्ही काय शॉपिंग मॉलमध्ये आला का, हे नको ते घ्या गणित म्हणायला. जे गणित दिलेलं आहे ते करावं लागेल ना आपल्याला एक्झाम मध्ये. भागिले 6 करा, 2,000 येईल. 6,000, 4,000, 2. ह्या त्या तिघांचं गुडविल डिस्ट्रीब्यूट करून टाकायचं, 6, 4 आणि 2. ओके. हा, असं जमत नाही, प्रत्येक गणित तुम्हाला यायला पाहिजे. बोर व्हायलंय वगैरे हे सगळं असं जर बोललात तर कसं होईल मग. ओके. चलो, गुडविल तिघांचं 6, 4, 2 आलं. त्यांच्या त्यांच्या रेशोनुसार कॅपिटलला वाटून टाकला. इथं फक्त गोपालचंच कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळं गोपालचं जर गुडविल पाहायला गेलं तर गोपालचं गुडविल येईल नियर अबाउट 2,000 रुपये. ओके. मी इथं कंसामध्ये असं लिहून टाकतो 2,000. तुम्ही गोपाल कॅपिटल अकाउंट जर तयार केला असेल तर त्याच्या CR साईडला जाऊन लिहायचं आहे बाय गुडविल अकाउंट्स 2,000. त्यानंतर सस्पेन्स अकाउंटचं प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे मागच्या 2 वर्षाच्या आधारावर. चला, रेशो तुम्हाला माहित आहे, रेशो किती आहे त्याचा, 3:2:1 आहे. गोपाल किती महिने जिवंत होता ते सुद्धा कालावधी दिसायला. चला फटाफट कॅल्क्युलेट करा, सस्पेन्स अकाउंट किती येईल. सस्पेन्स अकाउंटचं प्रॉफिट किती येईल. सुरभीचं सर्वात फर्स्ट आन्सर आले 375. गणेश 750. चला आपण कॅल्क्युलेट करूयात. मागच्या 2 वर्षाचं म्हणलंय ना, तर बघा 6,000 आणि 12 या दोघांची बेरीज करायचं. हे लास्ट 2 इयर्स आहेत. ओके. तर मग मागच्या 2 वर्षाचं प्रॉफिट टोटल प्रॉफिट 6 + 12 18. ॲव्हरेज प्रॉफिट 9. प्रॉफिट फॉर पीरियड वर्षभराचं 9. त्यानं किती महिने जिवंत होता, 3 महिने जिवंत होता. वर्षभराचं 9,000 तर 312 किती येईल सांगा बरं. किती महिने जिवंत होता, 3 महिने जिवंत होता ना तो. वर्षभराचं 9,000 आलं. 2 वर्षाचं प्रॉफिट दिलं होतं 18. बस आता
9,000 भागिले 4 करायचा आहे. 9,000 भागिले 2 केला तर 4.5 आणि त्याच्या अर्धे केला तर 2250. आन्सर किती येईल? 2250. डन. आता ह्या 2250 जो आहे तो तिघांचा पूर्ण बिझनेसचा प्रॉफिट आहे. ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये गोपालचा हिस्सा कॅल्क्युलेट करायचा आहे. गोपाल शेअर इन इट 2250 गुणिले त्याचा हिस्सा किती आहे? गोपालचा हिस्सा आहे 1/6. 1/6. बस 2250 भागिले 6 करा, आन्सर येऊन जाईल 375. डन. राईट, शबाश. बाकी ऑल डेटर्स वेअर गुड. कालच्या स्ट्रीम मध्ये सांगितलं होतं ऑल डेटर्स वेअर गुड. चला, 8,000ची पोस्टिंग ॲसेट आणि 1,000ची पोस्टिंग प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट CR. सहमत असाल तर ए टाईप करायचं आहे, नसेल तर बी टाईप करायचं आहे. 8,000ची पोस्टिंग बॅलन्स शीट ॲसेट साईड आणि 1,000ची पोस्टिंग रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटची CR साईड. सहमत? ए. डन, शबाश. ओके, चलो आता आपण नेक्स्ट ह्याच्याकडे जाऊयात. बाई हे येऊन जाते तुम्हाला. मशिनरी 22,000, मोटर कार 9, इन्व्हेस्टमेंट 8,500. कमी जास्त किंमत झालेली आहे. तरी आता 2,000 मशिनरीची किंमत 20 होती, 22 झाली, 2,000 रुपये रिव्हॅल्युएशन CR ला जाते. मोटर कारची किंमत 10 होती, 9,000 झाली, 1,000 रुपये किंमत कमी झाली, रिव्हॅल्युएशन DR. आणि इन्व्हेस्टमेंट अगोदर होते 9, आता इन्व्हेस्टमेंट 8.5, किंमत कमी झाली इन्व्हेस्टमेंटची, राईट. त्यामुळं 500 रुपये रिव्हॅल्युएशनच्या DR साईडला जातील. हे झालं. बाकी पूर्ण गणित इझी आहे. गणित क्लिअर झाला असेल तर थम्सअप इमोजी शेअर करा. तुमचं तुम्ही ऑन लेवलला करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळे ऍडजस्टमेंट क्लिअर आहे, फक्त तुम्हाला अकाउंट क्लोज करता आले पाहिजे. हा, एक बेसिक प्रश्न विचारतो. डेथ ऑफ पार्टनर मध्ये जनरल रिझर्व कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट करता? डेथ ऑफ पार्टनर मध्ये जनरल रिझर्व ऑल पार्टनर्सला का फक्त ओल्ड पार्टनर्सला का सर्वायव्हिंग पार्टनर्सला? डेथ ऑफ पार्टनर मध्ये जनरल रिझर्व कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट करता? सर, ऑल पार्टनर्स, राईट. ऍडमिशन मध्ये फक्त ओल्डला येते, डेथ ऑफ पार्टनर मध्ये ऑल पार्टनर्स. चलो, आता जी 375 होती तीच सेकंड ऍडजस्टमेंट होती बेटा. ओके, चलो डन. आता नेक्स्ट आहे इश्यू ऑफ शेअर्स, राईट. चलो, कालच्या सारखंच गणित आहे का बघा बरं. इश्यू ऑफ शेअर्सचं काल जसं झालं होतं तसं, पण एवढंच की थोडंसं अमाऊंट चेंज आहेत. चला, पहिला प्रश्न विचारतो तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना. कंपनी विकायला काढली 10,000 शेअर्स, 12,000ची मागणी आली. ओव्हर सबस्क्रिप्शन आहे का अंडर सबस्क्रिप्शन आहे का फुल सबस्क्रिप्शन आहे? ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. ओके, काल एंट्रा केलेलं पाहिजे होतं कुठेतरी. जस्ट 1 सेकंड. हा, इथं हायच की, पूर्ण रेडी आहे आपल्याजवळ. ऍप्लिकेशन अलॉटमेंट फर्स्ट अँड फायनल. ओके, 3-5-4, 3-5-4, 3ला 3, 4ला 4. चला फटाफट सांगा, या रिकाम्या जागात किती येईल? इकॉनॉमिक्स संध्याकाळी 8 वाजता आहे. तीन, राईट. कारण 10 रुपयाचं शेअर आहे. कंपनी किती रुपयाला विकाली? 12 रुपयाला विकाली. ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. चला, पहिली एंट्री बघा. 12,000 गुणिले 3 होईल
असं तुम्हाला वाटत असेल तर ए टाईप करायचंय. 10,000 गुणिले 3 टाईप होईल तर बी टाईप करायचंय. सर साधी सिंपल आहे. पहिली एंट्री जी आहे ते 12,000 गुणिले 3 होईल. पार्त्रिक 36,000 रुपये कंपनीला येतील. ऑल राईट. चला 36,000 रुपये बँक अकाउंट DR2 इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट CR 36,000 36,000. त्याच्यानंतर कंपनीला जे 2,000 शेअरचे एक्स्ट्रा पैसे आले. ओके, 2,000 शेअरचे एक्स्ट्रा पैसे आले. कंपनी ते रिफंड करायली का प्रो रेटा करायली? रिफंड होत आहेत पैसे का प्रो रेटा होत आहेत? रिफंड वाले ए, प्रो रेटा वाले बी. सर ते जे 2,000 शेअरचे पैसे आहेत ते काय होत आहेत? प्रो रेटा अलॉटमेंट होत आहेत. ओके, ज्यांचाही अभ्यास झालेला नाहीये, ओके, इश्यू ऑफ शेअर्स असू दे कोणते असू दे, या स्ट्रीम मध्ये येऊन तुम्ही होईल असा अज्युम करू नका. ह्याच्यामध्ये पेपर सॉल्विंग आहे. पेपर सॉल्विंग कोणाची असते? ज्यांचा वर्षभर अभ्यास झालेला आहे. तुमचा जर अभ्यास झाला नसेल तर ज्याही पर्टिक्युलर चॅप्टरचा अभ्यास झाला नाही त्याच्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करा. ह्याच्यामध्ये जा प्लेलिस्टमध्ये, तिथून ते चॅप्टर अभ्यासाला स्टार्ट करा. ओके, नसता मग पेपरमध्ये लय भयानक दिवस आहेत. जाऊ दे, मला काय करायचंय, मला मजमी गणित करून मोकळून जातो. हा, प्रो रेटा अलॉटमेंट व्हायले, राईट. 10,000 गुणिले 2, सॉरी 10,000 गुणिले 3, 2,000 गुणिले 3. 12वीला आलेत, पुढच्या वर्षी इलेक्शन कार्ड येणार आहे. प्रत्येकाला अक्कल आता समजायला पाहिजे. एकटा माणूस मी कोणाकोणाला सांगेन. ओके, हा, 36, 30 आणि 6. 36, 30 आणि 6. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. पुढची एंट्री होईल आता 10,000 गुणिले 5 प्रीमियमची. तर इथे येईल 50,000, 30,000, 20,000. या एंट्रीची अमाऊंट बरोबर आहे का चुका सांगायचं. चौथी एंट्री, चौथी एंट्रीची अमाऊंट बरोबर आहे का चूक आहे? गणित बघायचं. चौथी एंट्रीची अमाऊंट 44,000 येते, बरोबर का चूक? ₹50,000 अलॉटमेंटची अमाऊंट येणं बाकी आहे. आता 50,000 पैकी 6,000 रुपये ऑलरेडी तुम्हाला आलेत. राहिलेत किती? 44,000. मॅटर क्लोज. बस आता शेवटी काय सांगण्यात आलेलं आहे? द एक्सिस ऍप्लिकेशन मनी वॉज ऍडजस्टेड अँड अलॉटमेंट. ओके, हिनं कोणत्या शेअरचे पैसे दिले नाही? दीपा फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाही. चला, फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री 10,000 गुणिले 4, 40,000 लिहून टाकूयात आपण इथं. 40,000. आणि दीपा किती शेअरचे पैसे दिले नाही तिनं? 20 गुणिले 4. दीपा 80 रुपये दिली नाही आपल्याला फक्त. ओके, तर एकूण यायला पाहिजे होते 40,000, आले नाहीत 80 रुपये. 39,920, 80, 40. झाला असेल तर थम्स अप इमोजी शेअर करायचे. 80 बरोबर आहे का? अरे प्रॅक्टिस चालू आहे ऋषिकेश चव्हाण. नॅरेशन लिहायची गरज नाही. आपण जेव्हा प्रॅक्टिस करायला काल सेशन मध्ये सांगितलं होतं ना, बोर्डाचा पेपर म्हणजे तुमच्या सर्वांसाठी लग्न असल्यासारखं आहे. पुढे लग्नाला कार्यक्रमाला जात असाल तर मेकअप बिकअप करून जायचं. घरी राहत असताना तसंच निवांत असं एवढं घाण राहायचं की आजूबाजूला कोणी येऊन बसू नये. हा, असं तेवढं एवढं घाण करायला की असं कोणी झटका देऊ नये.
तिने जर 80 रुपये दिली असते तर आपल्याला सोपं झालं असते, एंट्री वाचली असते आपली. हा, असं काहीतरी थोडंसं ह्युमरस काहीतरी बोला. त्यामुळे समोरच्या टीचरला पण चांगलं वाटावं. सर व्हॉट्सअप मध्ये जॉईन होता येत नाही, काय करू? ग्रुप फुल झाले भावांनो. आता काय, तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तिथून जॉईन करा. या आत्तासाठी तर मी एवढंच बोलू शकतो. ओके, चला लिंक त्याची कॉपी करून टाकलो बघा, चेक करा. हा, याच्यावर जायचं. याच्यावर सगळे लिंक्स येतात व्हॉट्सअपमध्ये, सगळे यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे आत्तापर्यंत टाकलेले आहेत. डन. चला, 4 गणिते झाले, डेथ झालं, इश्यू ऑफ शेअर झालं, एनपीओ झालं आणि फायनल अकाउंट झालं. ओके, आता निवांत वाटलेलं, एकदम रिलॅक्स. आता फक्त एक बिल ऑफ एक्सचेंज आहे, त्याचं काही टेन्शन नाही. हा. बाई थोडंसं ऍडजस्ट करा, कारण बिल ऑफ एक्सचेंज मध्ये गणिताचं लय बेकार आलेलं आहे. मी आणखी ह्याच्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला शो करायचा प्रयत्न करतो. ओके, मोहिनी आणि रोहिणी 24,000. तुम्ही हे गणित करणं गेलं तरी चालेल, कारण जेव्हा मी पीडीएफ सेंड करेल त्यावेळेस तुम्हाला आणखी क्लिअर दिसेल. तुम्ही फक्त इथं एंट्रीज चेक करा. तुम्हाला एंट्रीज कोणाच्या पुस्तकात करा म्हणून सांगितलेलं आहे, मोहिनीच्या पुस्तकात. ओके, तुम्ही फटाफट मोबाईल हातामध्ये घ्या. आता एंट्री टाईप करायची आपल्याला. पहिली एंट्री आहे सेल्सची. ओके, सेल्सची पहिली एंट्री, आपलं नाव आहे मोहिनी. पहिली एंट्री काय होईल? रोहिणी टू सेल्स, अमाऊंट येईल 2400 रुपये. रोहिणी टू सेल्स 2400 रुपये. व्हेरी गुड सुरभी. त्यानंतर आता 2400 रुपयाचं वस्तू विकला म्हणजे आपण फुकट विकणार का? नाही. आपण काय करून घेणार? बिल ऍक्सेप्टेड करून घेणार. बिल आपल्या जवळ येईल. एंट्री होईल बिल्स रिसिवेबल टू रोहिणी 2400 रुपये. नेक्स्ट, मोहिनी डिस्काउंटेड द बिल विथ बँक ऑफ महाराष्ट्र आफ्टर 1 मंथ 15%. चला, 2 महिन्याचं बिल आहे. त्याच्यावर तुम्हाला 15% कॅल्क्युलेट करायचं आहे 2 महिन्यासाठी, एका महिन्यासाठी. ओके, एका महिन्यासाठी का? बिकॉज इथं काय सांगितलेलं आहे चेक करा, की 2 महिन्याचा टोटल बिलाचा कालावधी आहे. ओके, आणि ते 2 महिन्याचं जे बिल आहे आपण 1 महिन्यानंतर बँकेसोबत डिस्काउंटेड करायला, म्हणजे अनएक्सपायर्ड पिरियड 1 महिन्याचा आहे. तर मग तुम्हाला त्या 2400 वर 15% एका महिन्याचं कॅल्क्युलेट करावं लागेल. बस एवढं कॅल्क्युलेट करून सांगा किती रुपये येईल. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणलं तरी ह्याचं टाइमपास तर नाही गेलाय, गैराजी कुठली. 0 0 कट 2400, 2 0 कट 24 × 15 करा. 24 × 15 आन्सर येईल 360. 360/12 आन्सर येईल 30. तर डिस्काउंट किती रुपये येईल? 30 रुपये डिस्काउंट येईल. ओके, चला एंट्री काय होईल मग? डिस्काउंट जर 30 रुपये आलं तर एंट्री होईल कॅश बँक डिस्काउंट टू बिल्स रिसिवेबल 2370, 30 आणि 2400 रुपये. 2370, 30 आणि 2400 रुपये. ओके, हां, व्हेरी गुड. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली आता काय होणार?
The bill was dishonored on the due date. रोहिणी रिक्वेस्टेड मोहिनी टू ऍक्सेप्ट 400. आता ते बिल डिसऑनर केली तिनं, म्हणजे ऑब्व्हियसली नेक्स्ट एंट्री काय होणार, डिस्काउंटेड बिल कॅन्सलची. ज्याही वेळेस डिस्काउंटेड बिल कॅन्सल होईल वापस आपल्याला रोहिणी पैसे देते आणि आपल्याकडून जे बँक पैसे दिली होती आपल्याला इथं 2370 रुपये, ते बँक वापस आपल्याकडून 2400 रुपये काढून घेते. मग एंट्री होईल रोहिणी अकाउंट DR टू बँक अकाउंट CR 2400 रुपये. राईट, रोहिणी टू बँक. नेक्स्ट एंट्री. चला त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये, आता रोहिणी बिलाची ड्रॉवी रिक्वेस्ट करायली की 400 रुपये ऍक्सेप्ट कर पार्ट पेमेंटचे अलॉंग विथ इंटरेस्ट ₹55 इन कॅश. मला फक्त एवढं सांगा पार्ट पेमेंट किती रुपये असेल. ऑप्शन ए, गणिताचा इश्यू आहे, गणित पुढच्या ह्याच्यामध्ये मे बी मी क्लिअर घेण्याचा प्रयत्न करेन. ऑप्शन बी फक्त 55 का ऑप्शन सी पार्ट पेमेंट असेल 455. असे छोटे छोटे गणितच मॅक्सिमम जणांना कन्फ्युज मध्ये टाकतात. आन्सर असेल ऑप्शन सी 455. वाय 455? बिकॉज क्लिअर कट म्हणाले तिनं, मोहिनी रिक्वेस्टेड रोहिणी की ऍक्सेप्ट 400 रुपये विथ त्याच्यासोबत 55 रुपये इंटरेस्ट. आता जर ते 55 याच्यामध्ये समाविष्ट असेल तर तिथं काय शब्द येतात माहिती आहे का, या विथच्या जागी समाविष्ट येते ऍक्सेप्ट 400 रुपीज अलॉंग, सॉरी ऍक्सेप्ट 400 रुपीज इन्क्लुडिंग इंटरेस्ट असं शब्द येते. तिथं अलॉंग विथच्या जागी इन्क्लुडिंग शब्द येते. त्याच्यामुळं पार्ट पेमेंट आहे तुमची 455 रुपये. पाचवी एंट्री करूयात आपण यावेळेस इंटरेस्टची करूयात. 55 रुपये रोहिणी टू इंटरेस्ट 55. सहावी एंट्री करूयात पार्ट पेमेंटची. कॅश बँक टू रोहिणी 455. कॅश बँक टू रोहिणी 455. पैसे आले आपल्याजवळ. डन. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे न्यू बिल ऍक्सेप्टन्स करावं लागेल. आता न्यू बिल वापस कितीचं ऍक्सेप्ट होईल सर? न्यू बिल ऍक्सेप्ट होईल बघा आता. अनेक मुलांना कन्फ्युजन होतंय. तुम्हाला ती सुरुवातीला बिलाचे 2400 रुपये देणं बाकी होती, प्लस 55 रुपये इंटरेस्ट लावलात, म्हणजे एकूण तुम्हाला रोहिणीकडून 2455 येणं बाकी होते. ओके, त्यापैकी 455 रुपये तिने दिली, शिल्लक किती राहिले? 2000. तुम्हाला असं वाटते का न्यू बिल 2000चं होईल? न्यू बिल किती हजारचं होईल? 2000चं होईल. सुरुवातीला 2400 रुपये द्यायचे होते, दिले नाही, 55 रुपये इंटरेस्ट लागला त्याच्यावर. टोटल किती झाले? 2455. त्यापैकी विथ इंटरेस्ट 455 दिली. 2455 मधून 455 गेले, राहिले किती? 2000. मग आता नवीन बिलाची एंट्री काय होईल? नवीन बिलाची एंट्री होईल बिल्स रिसिवेबल अकाउंट DR टू रोहिणी 2000. कंबाईन केलं तरी चालते, ह्या दोन्हीची एंट्री कंबाईन केलं तरी चालते, काही इश्यू नाहीये. बट मला असं वाटते की सेपरेट करायला पाहिजे. कुठं थोडंफार अमाऊंट वगैरे चुकलं, काही झालं तरी दोन्ही एंट्रीचे मार्क जातात. ओके. त्याच्यानंतर लास्ट एंट्रीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? बट रोहिणी बिकम इन्सॉल्वंट, ओनली 25% अमाऊंट कुड बी रिकवर्ड फ्रॉम अवर प्रायव्हेट इस्टेट. आता मला सांगायचं इथून पुढे, ह्याच्या पुढे किती एंट्रीज होतात? जर तुम्हाला असं वाटत असेल की सर एकच एंट्री होते डायरेक्ट इन्सॉल्वन्सीची, तर ए.
तुम्हाला असं वाटत असेल 2 एंट्रीज करावं लागतात सर, एक न्यू बिल डिझॉनरची आणि एक इन्सॉल्व्हन्सी सर बी टाईप करायचं, काय वाटतं? छोटे छोटे पॉइंट्स मॅटर करतात. येस सर, कंबाईन एंट्री होईल, राईट. सॉरी, कंबाईन म्हणालो. 2 एंट्रीज होतील. एक एंट्री होईल बॅड डेट्स डिझॉनरची आणि एक एंट्री होईल इन्सॉल्व्हन्सीची. डिझॉनरची एंट्री काय होईल? डिझॉनरच्या एंट्रीला दिमाग लावायचं नाही, याच एंट्रीच्या उलट करून टाकायचं. रोहिणी टू बिल्स रिसिवेबल हे झालं डिझॉनर. ओके. 90 एंट्री तुम्हाला करायची आहे इन्सॉल्व्हन्सीची. कॅश ऑब्लिक बँक, बॅड डेट्स, कॅश बँक अकाउंट डी आर, बॅड डेट्स अकाउंट डी आर 2, बिल्स डिझॉनर झालेला आहे, बिल्स येत नाही, तिचं नाव येते, तिचं अकाउंट्स आपल्याला क्लोज करायचं, रोहिणी अकाउंट सी आर. चला, 2000च्या 30% अमाऊंट काय म्हणलेला आहे? 20% अमाऊंट रिकवर्ड म्हणलेला आहे, म्हणजे 25% झाले. 2000च्या 25% किती होतात? 500. बुडाले किती? 1500. राहिले 2000. बिल ऑफ एक्सचेंज सुद्धा मॅटर क्लोज. ओके. टोटल ऑफ जर्नल, जर समजा साधं सिंपल लॉजिक आहे, तुम्हाला पटू दे किंवा न पटू दे, अनेक पुस्तकामध्ये टोटल ऑफ जर्नल दिलेली नाहीये. खूप सारे टीचर्स अनफॉर्च्युनेटली असं सांगतात की टोटल ऑफ जर्नल करायचं नाही. बट इफ इन केस तुम्ही जर आउट ऑफ मार्क्स घेतलात, तुमचा पेपर जेव्हा तुम्ही 90च्या वर जाता किंवा 95च्या वर जाता, त्यावेळेस तुमचा पेपर चीफ मॉडरेटर चेक करतो. पेपर जो चेक करतो तो चीफ मॉडरेटर चेक करतो. ह्याच्यामध्ये हे पण तुमच्याजवळ असेल, हा बारकोड, आज बारकोडवर सॉल्व करा असं सांगलं होतं. इथे चेक करा, इथे 3 नावं दिलेली आहेत खालच्या बाजूला. तर खालचं नाव सर्वात चीफ मॉडरेटर आहे, तो चेक करतो. आणि तो जेव्हा चेक करत असतो असं भिंग घेऊन चेक करतो, कुठं ह्या कडूचे 1 मार्क कट करू. आणि मग तेवढ्यातल्या तेवढं जर तुम्ही टोटल ऑफ जर्नल लिहिला नाही, तर मग बरोबर 1 मार्क त्यानं कट करते. हा, त्यामुळं करावे लागतील. नॅरेशन सुद्धा कंपल्सरी आहे. गणित लवकर व्हावं म्हणून मी इथं लिहिलं नाही. शिवानी देशमुख मागे आहे, स्ट्रीम लेट बघायला तिनं, ऑलरेडी करेक्शन झालेलं आहे. ओके, चलो. डिझॉल्युशन. चला, आता मॅक्सिमम जण बिल्स ऑफ एक्सचेंज न करता डिझॉल्युशन करते. काहीही प्रॉब्लेम नाहीये, जे मर्जी आहे ते करा, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. ओके. गुडविल, लोन्स अँड ॲडव्हान्सेस. चला, आता सर्वात पहिले चेक करा. हा, प्रत्येक ऍडजस्टमेंटचा अर्थ, बॅलन्सचा अर्थ. ओके. डिझोल्युशन मध्ये लोन्स अँड ऍडव्हान्सेस आलेला आहे. याचा अर्थ काय की तुम्हाला तर माहित आहे, पहिल्या चॅप्टर मध्ये दिलेला आहे की जर व्यवसायातले स्वतःचे पैसे जर व्यवसायातल्याच एका पार्टनरला किंवा व्यवसायातीलच व्यक्तींना ॲज अ कर्ज म्हणून देत असेल, तर ती रक्कम व्यवसायासाठी संपत्ती असते आणि त्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट दिलं नसेल तर 6% चार्ज होते. ओके. तर ते 1500 रुपये आहेत जे आपल्यासाठी ॲसेट आहेत. डेटर्स तुम्हाला माहित आहे, गुडविल माहित आहे, प्लांट माहित आहे, सगळंच माहित आहे. ओके. तर सर्वात पहिला जेव्हा सन्ड्री ॲसेट्स ट्रान्सफर करता, हे पूर्णच्या पूर्ण रिअलायझेशनच्या डीआर साईडला जाते. त्याच्यानंतर हे पार्टनर्स कॅपिटलच्या सीआर साईडला जाते. आणि हे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल बाय सन्ड्री लॅबिलिटीज मध्ये जाते. ओके. आता चेक करा, तुम्हाला गणितामध्ये लोन अकाउंट्स तयार करा म्हणलेलं आहे का? येस ऑर नो? लोन अकाउंट्स तयार करा म्हणलेलं आहे का सर? लोन अकाउंट्स तयार करा म्हणलेलं नाही. ओके. तर आता जर तुम्ही लोन अकाउंट तयार केलात तर एका पद्धतीने ह्या गणिताची पोस्टिंग होते. जर लोन अकाउंट तयार केला नाहीत तर एका पद्धतीने पोस्टिंग होते. दोन्ही पद्धतीने सांगतो, व्यवस्थित माइंड, दिमाग शांत ठेवून लक्षात घ्यायचं. कारण
ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ मध्ये जसं गुडविल कन्फ्यूज करते, तसं डिझॉल्युशन मध्ये लोन अकाउंट कन्फ्यूज करते. राईट, जे की अनेक टीचर्सला सुद्धा जमत नाही, किंवा मी जे आता मेथड सांगणार आहोत ते मेथड सांगलं तर अनेक मुलं म्हणतात की ये कब हुआ असं म्हणतात. ओके, हां, कारण ज्यानं सिलेबस 2008-10 पासून बघत आलेला आहे त्याला ऑटोमॅटिक कळून जाते की लोन अकाउंटचे ट्रीटमेंट कसे आहेत ते. ओके, आपण एक एक चेक करूया. सर्वात पहिले मला सांगा, ऍसेट रिअलाइज मध्ये 18,000 रुपये सांगितलेलं आहे, गुडविलचे 7,500 सांगलेलं आहे, आणि लोनचा ऍडव्हान्सचे 1,200. म्हणजे काय, हे तिन्ही ऍसेट्स, लँड 18,000ला विकला तुम्ही, गुडविल 7,500ला, आणि लोनचा ऍडव्हान्स 1,200 रुपयाला विकून टाकला. इथंपर्यंत क्लिअर? त्याच्यानंतर इथं सांगितलेलं आहे की 10% ऑफ डेट्स प्रूफ बॅट, म्हणजे जेवढेही डेटर्स होते तुमच्याजवळ 12,500, त्यापैकी 12,500 पैकी 1,250 बुडाले, म्हणजे रिमेनिंग अमाऊंटला तुम्ही डेटर्स काय करून टाकलात, रिअलाइज करून टाकलात. इथं थोडक्यात सांगितलेलं आहे. ओके, तर मला सांगा की डेटर्स रिअलायझेशनची व्हॅल्यू किती येईल. डेटर्स रिअलायझेशनची व्हॅल्यू किती येईल? 12,500 मधून 1,250 मायनस करायचे तुम्हाला, आन्सर येईल 11,250. खूप सारे जण स्ट्रीम मध्ये मागे पुढे आहेत, एक 15 ते 20 जण असतील की जे लाईव्ह आहेत. ओके, आन्सर येईल 11,250. म्हणजे 11,250 ला तुम्ही काय केलात, डेटर्स रिअलाइज करून टाकलात. राईट, डन. चलो, आता चेक करा. मला फक्त 1-2 मिनिटाचा टाइम द्या. ही जी ऍडजस्टमेंट आहे पब्लिक, मी ह्याला सर्वात शेवटी सांगतो, ऍट द एंड सांगतो. ओके, आणि जर DA2 अकॅडमीचे ऑफलाईनचे कोणी स्टुडंट बघत असतील तर बाकी मुलांना मेसेज करा की स्ट्रीम चालू झाल्यानंतर 1 तास 37 मिनिट 9 सेकंद 10 सेकंद पासून बघायला चालू करा म्हणावं. लई महत्वाचं खजाना आहे म्हणावं तिथे. ओके, हां, कारण हा पार्ट ऑफलाईनमध्ये जास्त वेळ झालेला नाहीये आणि बिल ऑफ एक्सचेंजवर सगळ्यांचा फोकस आहे. डन. चलो, आता चेक करा. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल पेड ॲट अ डिस्काउंट बनलेला आहे. तर मग क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल तुम्ही काय करता, पेड करता. 12,000वर 5% डिस्काउंट आणि 2,000वर 5% डिस्काउंट. म्हणजे जर समजा तुम्ही असं या पद्धतीने रिअलायझेशन अकाउंट जर तयार केलं, तर इथं असं लिहिता, बाय कॅश बँक अकाउंट, क्रेडिटर्स, बिल्स पेबल. सन्ड्री लॅबिलिटीज मध्ये तर ऑब्व्हियसली आपण लिहिणारच आहोत. राईट, क्रेडिटर्स, बिल्स पेबल. अरे यार, या 2 बाय मध्ये मला अडकून ठेवू नका. हे ऑफलाईन मध्ये पण हेच आलाय मोस्ट ऑफ टाइम. DR ला 2 आणि CR ला बाय. ओके, हा, 12,000 2,000. 12,000 2,000. मी अनेक वेळा ऑफलाईनच्या स्टुडंटला सांगत असतो की हे इथं न लिहिता इनरला लिहिता डायरेक्ट आउटरला लिहा. का, याच गणितासाठी, अशा प्रकारच्या गणितासाठी. ओके, आता इकडं 12,000 2,000 लिहिलं. आता चेक करा, ते 12,000 आणि 2,000 वर आपल्याला किती टक्के डिस्काउंट आहे, 5%. म्हणजे क्रेडिटर्सवर 5%, 12,000वर 5% येईल 600. त्यामुळे इकडं 11,400. अँड त्या 2,000वर 5% येईल 100. राईट, म्हणजे इकडे किती येईल 1,900 रुपये. या दोघांची दुसरी पोस्टिंग कॅशबँक अकाउंटच्या CR साईडला जाते. मॅटर क्लोज होते ऍडजस्टमेंटचा. क्लिअर? क्लिअर झाला असेल ऍडजस्टमेंट, थम्स अप इमोजी शेअर करा.
राईट, शबाश. ओके. हा, एंट्री काय होईल? रिअलायझेशन अकाउंट DR2, कॅश बँक अकाउंट CR एंट्री झाली. आता इथं प्लांट टेकन ओव्हर केला, तर या प्लांट टेकन ओव्हरची एंट्री काय होईल? प्रभाकर कॅपिटल अकाउंट DR2 रिअलायझेशन. प्रभाकर कॅपिटल अकाउंट DR2 रिअलायझेशन अकाउंट CR. ओके, डन, क्लिअर झाली. त्यानंतर रिअलायझेशन एक्सपेन्सेसची तर येऊन जाते रिअलायझेशन अकाउंट DR2 कॅश बँक अकाउंट CR. ओके, हे झाले ऍडजस्टमेंट. आता पूर्णपणे फोकस त्या प्रभाच्या लोनवर ठेवा. प्रभा ही व्यवसायाची पार्टनर आहे का? प्रभा ही व्यवसायाची पार्टनर आहे का? यस ऑर नो? प्रभास लोन. अरे प्रभाकर व्यवसायाचा पार्टनर आहे, प्रभाकर आहे, ते प्रभास आहे. प्रभा, प्रभा एका मुलीचं नाव आहे. राईट. दोन प्रकारचे लोन असतात, एक इनसाइडर लायबिलिटी आणि एक आउटसाइडर लायबिलिटी. जर व्यवसाय सुनील कडून लोन घेतलं असतं तर सुनीलचं लोन इनसाइडर लायबिलिटी झाली असती. इथं व्यवसाय प्रभाकडून लोन घेतलंय, ते एक आउटसाइडर लायबिलिटी आहे. ओके, आता मला सांगा, जर डिझोल्युशन मध्ये लोन अकाउंट आलं तर तुम्ही तुमच्या ट्युशन मधल्या सरांनी किंवा कॉलेज मधल्या सरांनी लोन अकाउंट आला असेल आउटसाइडर तर लोन अकाउंट तयार करा असं सांगितलेलं आहे का? लोन अकाउंट तयार करा असं सांगितलेलं आहे का? कारण हा गणित लोन अकाउंट तयार करून सुद्धा करता येते आणि विदाऊट लोन अकाउंटचं सुद्धा येते. ओके, आता बघा, काही जणांना तयार करा म्हणून सांगितलेलं आहे, काही जणांना तयार करा नाही म्हणून सांगितलेलं आहे. इनसाइडर सांगितलेलं नाही, इनसाइडर लायबिलिटी नाही येते. जर व्यवसायाच्याच पार्टनर कडून घेतला असेल तर इनसाइडर लायबिलिटी आहे. ओके, या पर्टिक्युलर टॉपिकवर एका स्टुडंट सोबत मी एका लाईव्ह स्ट्रीम मध्ये 15 ते 20 मिनिट भांडणं केलेलं आहे. म्हणजे शाब्दिक देवाणघेवाण झाली, त्यानं म्हणते हे, ह्यानं म्हणते ते, असं तसं. राईट. आता जर लोन अकाउंट तयार केला तर कशा पद्धतीनं होईल, आणि लोन अकाउंट तयार केलं नाही तर मग कशा पद्धतीने होईल चेक करा. ओके, जस्ट 1 सेकंड. तू माझी मजा घ्यायला लागलास तर मग मी तुला काढून टाकणारच ना, ऑब्विसली. मी का ठेवू का? नो 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 नो, यस 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 यस. आता मर, तू गेलास, तू 24 घंटे काहीच कमेंट करताय ना तू. ओके, आता सर्वात पहिले बघा, जर लोन अकाउंट तयार केला नाही तर कशा पद्धतीने पोस्टिंग होते चेक करा. ओके, बँक अकाउंट आहे. ओके, बँक अकाउंटचं रूल काय? जर पैसे आले तर DR साईड, गेले तर कोणत्या साईडला येतात? CR साईडला येतात. ओके, डन, इथंपर्यंत क्लिअर आहे डिझोल्युशन मध्ये. तर सर्वात पहिले काय करायचं, आता हे मी कोणासाठी सांगायलो? ज्यांनीही लोन अकाउंट्स तयार करणार नाहीत त्यांच्यासाठी. ओके, सर्वात पहिले इथं CR ला यायचं, इथं लिहायचं प्रभास लोन 10,000 विदाऊट लोन अकाउंट. त्याच्यानंतर इथं DR ला यायचं, इथे सुद्धा लिहायचं टू बँक अकाउंट प्रभास लोन 10,000 इंटरेस्ट 600 रुपये, 10,600. दुसरी पोस्टिंग बँक अकाउंटच्या CR साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट
10,600. 10,000 किती रुपये येईल? 600. राईट. आता विदाउट लोन अकाउंट अशा पद्धतीनं लोनची अमाऊंट किती आहे? एक मिनिट मला चेक करू द्या. सॉरी, माय बॅड. हा, मला 10,000 आहे वाटलं, 12,000 रुपये आहे. ये तो ब्लंडर हो गया. 12,000, 12,000, 12,600 आणि इथे येईल 12,600. ओके, राईट. अशा पद्धतीनं बिना लोन अकाउंटचे पोस्टिंग होतात, विदाउट लोन अकाउंट न तयार करता. आता काही काही क्लासेसमध्ये लोन अकाउंट तयार करा म्हणतात. मग अशा परिस्थितीमध्ये काय होईल? तर सर्वात पहिला इथं लिहायचंय प्रभास लोन अकाउंट, DR CR, रुपीज पर्टिक्युलर, रुपीज पर्टिक्युलर. बॅलन्स CD कोणत्या साईडला येईल? बॅलन्स CD सर, जे बॅलन्स BD असेल लोन अकाउंटची कोणत्या साईडला येईल? CR साईडला येईल. का CR साईडला येईल? कारण ते एक लॅबिलिटीज आहे. बॅलन्स BD CR साईडला येईल 12,000 रुपये. ओके, लोनच्या क्रेडिट साईड. हा, आता इथं चेक करा. जेव्हा तुम्ही लोन अकाउंट्स तयार करता, त्यावेळेस तुम्हाला रिअलायझेशन मध्ये इथं लिहायची गरज नाही. इथं तुम्हाला हे 12,000 रुपये इथं लिहायची गरज नाही. त्यामुळे इथून हे 12,000 रुपये कटणार, कारण ऑलरेडी तुम्ही काय तयार केलात? लोन अकाउंट्स तयार केलं. ओके, असं अज्युम करा की मी इथे लिहिलेलंच नाही, वरची मेथड झाली. ओके, रिव्हलायझेशन अकाउंट्स मध्ये लिहायची काहीच गरज नाही. डन, क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता काय सांगितलेलं आहे की तुम्हाला किती रुपये इंटरेस्ट तिला द्यायचा आहे? 600 रुपये लोन द्यायचं आहे. प्रभास लोन वॉज डिस्चार्ज म्हणजे पैसे देऊन टाकला लोनचे. किती रुपये इंटरेस्ट सहित दिला आपण? 600 रुपये इंटरेस्ट सहित तिचे पैसे दिला. मला फक्त एवढं सांगा, जर 600 रुपये इंटरेस्ट सहित तुम्ही प्रभाचे पैसे देणार असाल तर तुमच्यासाठी ते खर्च आहे, ते 600 रुपये रिअलायझेशनच्या DR ला येतात का? 600 रुपये रिअलायझेशनच्या DR ला येतात का CR ला येतात? सर, आपल्या व्यवसायासाठी खर्च आहे, 600 रुपये रिअलायझेशन अकाउंटच्या DR ला येतात. राईट, 600 रुपये रिअलायझेशन अकाउंटच्या कोणत्या साईडला येतात? DR साईडला येतात. इथे लिहायचं टू प्रभास लोन किती? 600. इथं लिहून तुम्ही व्यवसायाचा खर्च दर्शवला. आता याची दुसरी पोस्टिंग लोन अकाउंटच्या CR साईडला जायचं. बाय रिअलायझेशन अकाउंट्स 600, 12,600 डिस्चार्ज केला. डिस्चार्ज केल्यानंतर एंट्री काय होते? डिस्चार्ज केल्यानंतर एंट्री होते प्रभास लोन अकाउंट DR टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट CR. 12,600, 12,600. राईट, इथे लिहा टू बँक अकाउंट 12,600. दुसरी पोस्टिंग बँकच्या CR साईडला 12,600. राईट, हे दोन मेथड आहेत. या दोन्हीपैकी कोणतीही मेथड करा, गणित बरोबर येते. फक्त प्रॅक्टिस पाहिजे. आता ज्याचं डिझोल्युशनची प्रॅक्टिस एकदम व्यवस्थित पद्धतशीर झालेली आहे त्याला ऑटोमॅटिक येऊन जाते. ज्याची प्रॅक्टिस झालं नाही त्यानं संपलाच. ओके, राईट. आणि लोनवर खूप व्हिडिओज मी ऑलरेडी टाकलेले आहेत आपल्या प्लेलिस्टमध्ये, चेक केला तर. किंवा एक्झाममध्ये लोनचे मार्क
कशा पद्धतीनं कटतात त्याचे सुद्धा व्हिडिओज केलेले आहेत. ओके, आता 2000 आय थिंक गोष्ट आहे 2018 बोर्डची. ओके, 2018 बोर्डला एक प्रॉब्लेम आला होता की त्याच्यामध्ये काय झालं होतं की अशाच पद्धतीचं प्रॉब्लेम होतं आणि हे जे प्रभाकर, सुशील आणि सुनील दिलेले होते. ओके, तर ह्याच तिघापैकी कोणत्या तरी एकाकडून लोन घेतलं होतं. ओके, तर मला सांगा मग ते लोन इनसाइडर असेल का आउटसाइडर असेल. समजा या गणितामध्ये आपण प्रभाच्या ऐवजी प्रभाकर कडून जर घेतलं तर ते लोन इनसाइडर होते, म्हणजे व्यवसायाच्या अंतर्गत व्यवसायाला मिळालेलं कर्ज होते. त्याची नोंद जी आहे विद्यार्थ्यांनी काय केली होती, बिना लोनचं गणित केलं होतं आणि इथं इथं लिहून टाकले त्यांनी प्रभाकर लोन आणि हे जे अमाऊंट आहे 12 आणि हे लोनची XYZ ची समजा अमाऊंट लिहिलं 12,000 आणि असं लिहून 36 लिहिली, तर त्यांचे एक्स मार्क कटले का? कारण क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल हे आउटसाइडर लायबिलिटीज आहेत. प्रभाकर व्यवसायाचाच एक पार्टनर आहे, त्याच्याकडून लोन घेतला तर सन्ड्री लायबिलिटीज मध्ये फक्त थर्ड पार्टी लायबिलिटीज लिहावं लागतात, त्याच्यामुळं एक मार्क कटलं. त्याच्यामुळे मी अनेक वेळा स्टुडंटला सांगत असतो की कोणतंही लोन येऊ दे, डायरेक्ट अमाऊंट कुठे लिहून टाकायचं, बाहेर लिहून टाकायचं, जर तुम्ही लोन अकाउंट काढणारे नसताल तर. ओके, डन. आज के लिए इतना नॉलेज काफी है. चलो बस, बाकी गणित कोणतं आहे बघा. रिटायरमेंटचं गणित आहे. गुडविल 15,000 रेस झालेला आहे, फक्त गीताचाच हिस्सा रेस करायचा आहे. एंट्री होईल गुडविल टू गीता 15,000 गुडविल आहे, तिचा हिस्सा आहे इक्वल 15,000 म्हणजे इक्वल म्हणजे किती किती 5 मॅटर क्लोज. एवढंच गणित आहे, बाकी दुसरं काहीच नाही. ऑलरेडी 5% येते, हे सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते. मेन राहिलं गुडविल, एंट्री होईल गुडविल अकाउंट DR टू गीता अकाउंट या विषय समाप्त. ओके, थँक्यू सो मच गीता व्लॉग्स फॉर सबस्क्राईबिंग द चॅनल. बाकी येऊन जाते ना रे भाई, थोडं काहीतरी यस नो काहीतरी म्हणा, म्हणजे थोडंसं मला काही ना काही मोटिवेशन भेटते. अदरवाईज मग मी पण सुस्त बसून राहील तुमच्यासारखाच. फक्त गीताचा हिस्सा रेस करायचा आहे, त्यामुळे इंटरव्हिल गुडविल अकाउंट DR टू गीता कॅपिटल अकाउंट CR. डन. लास्ट गणित आहे ऍडमिशन ऑफ पार्टनरचं. 2 तासाच्यात भाई पेपर होलाले, मग एकदम सुकून वाटलेलं आहे. निवांत. चला, फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे. अजय शाल पे 4,000 ॲज शेअर ऑफ गुडविल अँड अमाऊंट इज टू बी रिटेन इन द बिझनेस. गुडविलचे 4,000 रुपये आणायला आहे. 2 एंट्रीज गुडविलचे होतात. दोन एंट्रीज होतात गुडविलचे. एक गुडविल आणलेली आणि एक गुडविल डिस्ट्रीब्यूट केलेली. ओके, त्यानंतर कॅपिटल आणला त्यानं 12,000 रुपये कॅपिटल आणला अजय, कॅश बँक अकाउंट DR टू अजय कॅपिटल अकाउंट CR. ॲसेट कमी जास्त झालं, बिल्डिंग 2,400, मशिनरी हे भाई हे सगळं येऊन जाते तुम्हाला. स्टॉक टेकन. दॅट्स इट. आजच्या सेशनसाठी एवढंच. भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी, कारण बाकी सगळे ॲडजस्टमेंट तुम्हाला ऑलरेडी झालेले आहेत. आज संध्याकाळी 8 वाजता पब्लिक आपल्याला डिस्कस करायचं आहे 12वी अर्थशास्त्र मधील महत्वाचे फरक स्पष्ट करा जे एक्झामला येऊ शकतात. ओके, डन. तेवढं फरक स्पष्ट करा, व्यवस्थित करून घ्यायचे सांगितलेले. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पेपर सुद्धा आहे, विसरलात का? प्रत्येकाला तुमचा पेपर देण्यात येणार आहे. जस्ट एक सेकंड, PDF चेक करतो मी. राईट, आज पेपर कशाचा आहे? आज 1 मार्च आहे. तर NPO आणि मागणीचे विश्लेषण
यावर आज पेपर असणार आहे. तर एनपीओ आणि मागणीच्या विश्लेषणाचा अभ्यास व्यवस्थित करून घेणे आणि उद्या अर्ली मॉर्निंग सकाळी 11 वाजता एनपीओ ची लाईव्ह स्ट्रीम सुद्धा असेल. ओके. आजचं सेशन एकदम भारी झालेलं आहे. आजचा पेपर सुद्धा चांगला होता. आता ज्यांचं रोज 7 दिवस 7 पेपर होणार आहेत. ओके. 29 तारखेला पण पेपर झाला. आज 1 तारखेला पण पेपर झाला. ज्यांनी 7च्या 7 पेपर सॉल्व्ह करतील गॅरंटीड त्यांना 90 पेक्षा जास्त असतील. ओके. इकॉनॉमिक्सचे नोट्स बिग बिल बॅच मध्ये येऊन जातील. भेटूया संध्याकाळी 7 वाजता.